नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत किंगडम ॲनिमलचे नोट्स किंवा ॲनिमल किंगडमचे नोट्स. सो बेसिकली हे हँड रिटन नोट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तुम्ही कोणत्याही बोर्डमध्ये असोत, तुम्ही महाराष्ट्र बोर्डमध्ये असोत किंवा तुम्ही नीटची तयारी करत असोत, सगळ्यांसाठी या नोट्स युजफुल आहेत. सो बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर ग्रुप्स आणि सबग्रुप्सच्या आधारे आपण ॲनिमल्सचं डिपेंडिंग अपॉन देअर सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आपण त्यांचे ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये आपण त्यांना ओळखतो किंवा त्यांना आपण डिवाइड करतो किंवा त्यांचा आपण स्टडी करतो. सो याला आपण म्हणणार आहोत क्लासिफिकेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट असा आहे की क्लासिफिकेशनमुळे आपण एखाद्या ॲनिमलची एक सिस्टमॅटिक पोझिशन आपण डिफाईन करू शकतो. सो सिस्टमॅटिक पोझिशन डिफाईन करण्यासाठी आपण क्लासिफिकेशनचा उपयोग करू शकतो. आता ऑब्व्हियसली पोझिशन कोणाची आपण डिफाईन करणार आहे, ॲनिमल्सची. सो ते तुम्हाला माहितीच आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता बेसिस कोणते आहेत, कशाच्या आधारे आपण क्लासिफिकेशन करतो, तर एक तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे अरेंजमेंट ऑफ सेल्स. ओके, सेल्सची अरेंजमेंट कशी आहे. आता याच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ सेल्समध्ये काय काय येऊ शकतं की सेल्स कशा पद्धतीने अरेंज्ड आहेत, टिश्यूच्या फॉर्ममध्ये अरेंज्ड आहेत की ऑर्गन्सच्या फॉर्ममध्ये अरेंज्ड आहेत, म्हणजे बेसिकली त्यांच्या बॉडीमध्ये पॅटर्न कसा आहे अरेंजमेंटचा. मग तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या फायला मिळतो तो म्हणजे पोरीफेरा. तर पोरीफेरामध्ये हा जो सेलची अरेंजमेंट जी आहे तर ती कशा पद्धतीची आहे, दॅट इज सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सो पोरीफेरामध्ये तुम्हाला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आहे निडारिया आणि त्यासोबतच अजून एक छोटासा फायलम आहे आपल्याकडे, ते म्हणजे टेनोफोरा. तर निडारिया आणि टेनोफोरा या दोघांमध्ये आपल्याला टिश्यू लेवलचे ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. यांच्यामध्ये जस्ट सेलचं कन्वर्जन किंवा सेल एकत्र होऊन यांच्यामध्ये जस्ट टिश्यू तयार झालेला आहे. नेक्स्ट आहे फोर्थ, ते म्हणजे प्लॅटीहेल्मिंथसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन पाहायला मिळालं. नेक्स्ट आहे ते म्हणजे फिफ्थ, दॅट इज हे अस्केलमेंथस. तर अस्केलमेंथसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑर्गन सिस्टम लेवलचं ऑर्गनायझेशन पाहतो, ऑर्गन सिस्टम लेवलचं ऑर्गनायझेशन. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अस्केलमेंथसपासून ॲनालिटापासून ते शेवट कॉर्डेटापर्यंत सगळ्यांमध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशनच पाहायला मिळतं. ओके, सो अस्केलमेंथसपासून ॲट दी एंड मॅमलियापर्यंत आपण ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहणार आहोत. सो इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे पहिलं कॅरेक्टरिस्टिक. दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे की डिपेंडिंग ऑन द बॉडी सिमेट्री, म्हणजे त्यांची बॉडी कशा पद्धतीची आहे याच्यामध्येही आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो. आता बॉडी सिमेट्री तीन प्रकारची असते. एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे एसिमेट्रिकल. आता एसिमेट्रिकल म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपण सिमेट्रिकल म्हणजे काय पाहूया. सपोज की माझ्याकडे हा ऑब्जेक्ट आहे, याला मी अशा पद्धतीने कट केला मधून इमॅजिनरी लाईनने. खरं आपल्याला कट करायचं नाहीये, ते जस्ट आपण एक याच्यावरती जर इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली मधोमध, तर हा ऑब्जेक्ट दोन पार्ट्समध्ये डिवाइड होतो. किंवा हा ऑब्जेक्ट आहे, याला जर मी असं मधून कसंही कट केलं तर मला खूप सारे आयडेंटिकल पार्ट्स इथे मिळू शकतात. पण एखादा असा ऑब्जेक्ट आहे की याला मी कसं जरी कट केलं तरी मला आयडेंटिकल इक्वल पार्ट्स मिळत नाहीयेत. तर याला अशा ऑब्जेक्टला आपण म्हणणार आहोत एसिमेट्रिकल ऑब्जेक्ट. आणि असं जर कुठला ॲनिमल असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत एसिमेट्रिकल. मग एसिमेट्रिकलचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर पोरीफेरा. कारण ॲज यू नो की पोरीफेरामध्ये काय येतात, स्पॉन्जेस, आणि स्पॉन्जला कुठलाही आकार वगैरे असतो का, तर नाही. दॅट्स वाय पोरीफेरा फायलममध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येतात ते कसे असणार आहेत, एसिमेट्रिकल. दुसरं असणार आहे बायलॅटरल सिमेट्री. आता बायलॅटरल सिमेट्रिकल म्हणजे काय, तर मधून कापल्यानंतर किंवा मधून एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केल्यानंतर दोन इक्वल पार्ट्स मिळाले पाहिजेत. आता बायलॅटरलमध्ये काय येतात, ऑलमोस्ट सगळेच ऑर्गॅनिझम्स बायलॅटरलमध्ये येतात. सो आधी आपण रेडियल लिहूया आणि एसिमेट्रिकल लिहूया. सो रेडियल आणि एसिमेट्रिकल जे नाही आहेत ते बायलॅटरलमध्ये येतात. सो थर्ड आहेत ते म्हणजे रेडियल किंवा रेडियली सिमेट्रिकल. आता रेडियलमध्ये जे गोल आकाराचे वगैरे ऑर्गॅनिझम्स असतात त्याच्यामध्ये मधून आपण कशीही लाईन ड्रॉ केली, अशी कशीही करू, याच्यापासून आपल्याला दोन सिमेट्रिकल जे पार्ट्स आहेत तर ते मिळणारच आहेत. मग रेडियलीमध्ये एक तरी ते निडारियन्स, कारण निडारियन्समध्ये आपल्याला जेलीफिश वगैरे पाहायला मिळतं. त्यासोबतच आहे टेनोफोरा, हे सगळे कशामध्ये येणार आहेत, रेडियलीमध्ये. त्यासोबतच आपल्याला मिळणार आहेत स्टारफिश कोणत्या फायलममध्ये येतात, इकायनोडर्माटा. सो इकायनोडर्माटा पण याच्यामध्ये येणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे काही एक्झाम्पल्स आहेत रेडियलीचे. सो रेडियली आणि एसिमेट्रिकल जे नाही आहेत ते सगळे कशामध्ये येतात, उरलेले बायलॅटरल सिमेट्रिकलमध्ये येणार आहेत. ओके, सो हे होतं आपलं सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट आहे आपलं थर्ड कॅरेक्टरिस्टिक, ज्याच्यामध्ये आपण सिलोम पाहतो. म्हणजे सिलोम म्हणजे काय, तर बॉडी कॅव्हिटी. जी बॉडी कॅव्हिटी बॉडीमध्ये प्रेझेंट असते त्याला आपण म्हणणार आहोत सिलोम. सिलोममध्ये पण तीन प्रकार आहे. एक तर युसिलोमेट, ओके, एक तर युसिलोमेट. दुसरा आहे सिडोसिलोमेट. ओके, आधी आपण एसिलोमेट लिहूया, मग आपण युसिलोमेट लिहूया. सो आधी आपण लिहूया एसिलोमेट.
मग आपण लिहूया सिलोमेट आणि मग आपण लिहूया युसिलोमेट. ओके, कारण एक्झाम्पल जे आहेत तर ते या क्रमामध्ये आहेत आपल्याकडे, सो आपण त्याच क्रमामध्ये यांचं क्लासिफिकेशन पण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा एसिलोमेटमध्ये कोण कोण येतात, ज्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी नाही आहे असे कोण आहेत. पोरिफेरा याच्यामध्ये येतं, बट आपण मेन्शन नाही करत कारण पोरिफेरामध्ये फक्त सेल्स आहेत. हवं तर करू शकता, पोरिफेरा पण याच्यामध्ये येतं. पोरिफेरा आहे, निडारिया आहे, टेनोफोरा पण आहे. ओके, सो हे जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि अजून एक आहे ते म्हणजे प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटीसाठी मी फक्त प्लॅटीच लिहिते. ओके, सो पोरिफेरा आहे, निडारिया आहे, टेनोफोरा आहे आणि प्लॅटीहेल्मिंथस हे सगळे कशामध्ये येतात, एसिलोमेटमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा सिडोसिलम कशामध्ये पाहायला मिळालं, ॲस्केलमेंथसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सिडोसिलम आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी एसिलोमेट म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे. आता बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे की नाही हे आपल्याला कशा पद्धतीने कळतं की डिपेंड अपॉन तो ऑर्गॅनिझम डिप्लोप्लास्टिक आहे. लेट मी राईट, हे डिप्लोप्लास्टिक आणि ट्रिप्लोप्लास्टिक पण प्रकार आहेत, ते आपण घेऊया फोर्थ कॅरेक्टरिस्टिकमध्ये की ते डिप्लोप्लास्टिक आहेत की ते ट्रिप्लोप्लास्टिक आहेत. डिप्लोप्लास्टिक आहेत की ट्रिप्लोप्लास्टिक आहेत. आता डिप्लोप्लास्टिकमध्ये काय येणार आहे तर ज्यांच्या जर्म सेल्समध्ये 2 लेयर्स आहेत. कोणते कोणते, एकतर एक्टोडम आणि एकतर एंडोडम. हा जो आतला लेअर आहे त्याला आपण म्हणतो एंडोडम आणि हा जो बाहेरचा लेअर आहे त्याला आपण म्हणणार आहोत एक्टोडम. ओके, सो डिपेंड आपण की त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्या जर्म सेल्समध्ये किती लेअर होते किंवा त्यांची बॉडी किती जर्म सेल्स पासून तयार झाली आहे त्यानुसार आपण त्यांना डिप्लोप्लास्टिक किंवा ट्रिप्लोप्लास्टिक म्हणतो. आता हे जर्म सेल्स कुठे असतात तर जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझम सगळ्यात पहिल्यांदा सिंगल सेल असतं झायगोट, सो झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये होतं आणि एम्ब्रिओमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये जर्म लेअर्स जे सगळ्यात पहिल्यांदा लेअर्स तयार होतात त्याला आपण म्हणतो जर्म लेअर्स. मग याच्यापासून बाकीचे ऑर्गन्स त्यांच्या बॉडीमध्ये तयार होतात. ओके, हा जो मधला लेअर तुम्हाला पाहायला मिळतो, तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी त्या 2च लेअर्स आहेत, एक तर एंडोडम आणि एंडोडम आणि एक्टोडम. मग हा जो मधला लेअर आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज मिझोग्लिया. ओके, याला आपण काय म्हणणार आहोत या मधल्या लेअरला, दॅट इज मिझोग्लिया. मग आता हे मिझोग्लिया काय असतं तर मिझोग्लिया एक जेलीसारखं सबस्टन्स असतं. तुम्ही कधीतरी जेली वगैरे खाल्ली असेलच ना, सो जेलीसारखा एक सबस्टन्स असणार आहे मिझोग्लिया, जे की 2 डर्मल लेअर्सच्या आतमध्ये वगैरे प्रेझेंट असतं. सो तुम्ही जर NCERT मध्ये चेक केलं तर तुम्हाला याच्या डायग्राम्स वगैरे पण पाहायला मिळतील या मिझोग्लियाच्या वगैरे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे ट्रिप्लोप्लास्टिक. आता ट्रिप्लोप्लास्टिकमध्ये काय होतं तर ट्रिप्लोप्लास्टिकमध्ये क्लिअरली आपल्याला 3 लेअर्स पाहायला मिळतात. हे पहिलं लेअर असतं एक्टोडमचं, हे मधलं लेअर असणार आहे मिझोडमचं आणि आतलं लेअर असतं ते म्हणजे एंडोडमचं. ओके, या 3 लेअर्स पासून पूर्ण बॉडी तयार होत असते. आता इथे एसिलोमेटमध्ये काय होतं की इथे कुठेही बॉडी कॅव्हिटी नसते. मग बॉडी कॅव्हिटी नसते याचा अर्थ काय तर या ठिकाणी जे त्यांची बॉडी असणार आहे तर त्या बॉडीमधले सगळे जे ऑर्गन्स वगैरे असणार आहेत किंवा जे स्किन वगैरे असणार आहे त्या अशा पद्धतीने सगळे चिटकून असणार आहेत, मध्ये कुठेही जागा नाहीये. ओके, सो तुम्ही जर प्लॅटीहेल्मिंथस वगैरे पाहिलं तर ते ऑलरेडी फ्लॅट असतात, त्यांच्या बॉडीमध्ये कुठेही असं कॅव्हिटी सारखी जागा नसते. सो बॉडीमध्ये कुठेही कॅव्हिटी नाहीये, फ्लॅट आहेत, याचा अर्थ ते काय आहेत, एसिलोमेट आहेत. सिडोसिलोमेटमध्ये हे जे आपले बॉडीमधले 3 लेअर्स आहेत, सिडोसिलोमेट म्हणजे जे ॲस्कॅरिस ज्याच्यामध्ये येते किंवा जे ॲस्केलमेंथस वगैरे आहेत, जे पण वर्म्स आहेत स्पेशली आपल्या बॉडीमधले, त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज ते कसे असणार आहेत, ॲस्केलमेंथसमध्ये येतात. सो आता या ठिकाणी त्यांच्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने अरेंजमेंट असते, सो त्यांच्या बॉडीमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतात पाउचेस. ओके, सो हे जे आहेत हे काय आहेत, मधले पाउचेस आहेत. आणि म्हणजे याच्यामध्ये आपल्याला टिपिकली कॅव्हिटी पण पाहायला नाही मिळते आणि कॅव्हिटी नाही असं पण नाहीये. तर मध्ये हे जे पाउचेस आहेत तर याच्यामध्ये आपल्याला कॅव्हिटी पाहायला मिळते. हे पाउचेस कुठल्या लेअरमध्ये आहेत, मिझोडर्मल लेअरमध्ये आहेत. ओके, सो हे झालं कशाबद्दल, ॲस्केलमेंथस बद्दल किंवा सिडोसिलोमेट बद्दल. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहणार आहोत ते म्हणजे दॅट इज युसिलोमेट. आता युसिलोमेटमध्ये कोण कोण येतात तर ॲस्केलमेंथस नंतर कोण येणार आहे, ॲनालिडा. सो बेसिकली ॲनालिडा पासून ते शेवटी मॅमालियापर्यंत सगळे जे असतात तर ते ॲस्केलमेंथसमध्ये येतात. सो ॲनालिडापासून ते मॅमालियापर्यंत सगळे जे असतात तर ते येणार आहेत ॲस्केलमेंथसपर्यंत. मग यांच्यामध्ये बॉडीचं स्ट्रक्चर किंवा म्हणजे कशा पद्धतीने यांच्यामध्ये स्ट्रक्चर असणार आहे जर्म लेअरचा, तर हा एक बाहेरचा लेअर असतो, हा एक आतला लेअर असतो आणि हा एक आतला लेअर असतो. ॲज यू नो की हा काय आहे, एंडोडम आहे, हा काय आहे, एक्टोडम आहे आणि हा मधला जो आहे तर तो असणार आहे मिझोडम. ओके, सो हा मिझोडम पूर्ण खाली असतो, पूर्ण रिकामा असतो. असे हे 2 अटॅच करण्यासाठी पॉईंट्स असतात आणि बाकी सगळा हा जो मिझोडम आहे तर हा पूर्ण कसा असतो, रिकामा असतो आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला प्रॉपरली कॅव्हिटी पाहायला मिळते आणि याला आपण म्हणतो युसिलोमेट. ओके, सो अशा पद्धतीने हे आपण सिलोमेट पर्यंत कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट कॅरेक्टर असतं ते म्हणजे सेगमेंटेशन. दॅट इज व्हॉट, सेगमेंटेशन म्हणजे काय तर एका ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये
एक पूर्ण ऑर्गन रिपीट होणं, काहींच्या बॉडीमध्ये होतो पूर्ण ऑर्गन रिपीट होतो, किंवा बेसिकली त्यांच्या बॉडीवरती जे सेगमेंट्स असतात, तुम्ही हे अर्थवर्म वगैरे पाहिले का, तर त्यांच्या बॉडीमध्ये तुम्हाला सपोज की हे अर्थवर्म आहे तर त्यांच्या बॉडीमध्ये तुम्हाला असे असे सेगमेंट्स पाहायला मिळतात. ओके, सो हे जे सेगमेंट्स आहेत याच्यामुळे काय होतं की त्यांच्या बॉडीमध्ये सेम सेम पार्ट, म्हणजे बाहेरचं जे आपण मॉर्फोलॉजिकली जर आपण पाहिलं तर जे बाहेरचे पार्ट्स आहेत तर ते आपल्याला सेम सेम रिपिटेशन त्यांचं पाहायला मिळतं. ओके, सो बेसिकली यांच्यामध्ये इतर ऑर्गन्स रिपीट होतात किंवा यांच्यामध्ये फक्त जे सेगमेंट्स आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा पद्धतीने याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आपल्याला मेटामेरिझम दाखवतात. मेटामेरिझम म्हणजे काय, तर जे मधून एक मेटामेरिक सेगमेंट असतो तर त्याचं जर रिपिटेशन होत असेल त्याला आपण, त्याचा जो एक पॅटर्न आहे त्याला आपण म्हणणार आहोत मेटामेरिझम. ओके, सो हे जे मेटामेरिझम आहे, मेटामेरिझम हे बेसिकली आपल्याला अर्थवर्म मध्ये पाहायला मिळतं किंवा जे ॲनालिड्स मधले ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे सेगमेंटेशन. आपल्या बॉडीमध्येही आहे. आपल्या बॉडीमध्ये कुठे आहे, तुम्ही जर वर्टेब्रल कॉलम पाहिलं तर वर्टेब्रल कॉलममध्ये जे हार्ट्स आहेत, COLUMN, सॉरी हार्ट्स म्हटले का मी, वर्टेब्रल कॉलममध्ये जे पार्ट्स आहेत तर ते पार्ट्स काय होतात, रिपीट होतात. सो सेम सेम पार्ट्स रिपीट होतात, याचा अर्थ त्या ठिकाणी पण काय आहे, सेगमेंटेशन आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक तर सगळ्यात पहिल्यांदा ॲनालिड्समध्ये अर्थवर्ममध्ये सेगमेंटेशन पाहायला मिळते किंवा मेटामेरिझम पाहायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बिंग्समध्ये किंवा ज्यांच्याही बॉडीमध्ये वर्टेब्रल कॉलम आहे, मग ते सगळे आपले वर्टेब्रेटामध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स असो त्यांच्यामध्येही आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे सेगमेंटेशन. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे नोटोकॉडचं प्रेझेन्स. आता नोटोकॉड कोणामध्ये असणार आहे, ऑब्विसली जे कॉर्डेट्स आहेत त्यांच्यामध्ये नोटोकॉड असणार आहे. जे नॉन कॉर्डेट्स आहेत त्यांचं नाव कशामुळे नॉन कॉर्डेट्स पडलं, कारण त्यांच्यामध्ये नोटोकॉड नाहीये. नोटोकॉड कोणामध्ये असतो, कॉर्डेट्समध्ये असतो. तर बेसिकली नोटोकॉड काय आहे, तर नोटोकॉडचं ओरिजिन आहे मेझोडर्मल, म्हणजे मगाशी जर इथे आपण सेलचे प्रकार जे पाहिले होते, म्हणजे सेलचे जे लेयर्स पाहिले होते त्याच्यामधला हा जो मधला लेअर आहे तर या मधल्या लेअरपासून नोटोकॉड तयार होणार आहे. सो नोटोकॉड काय आहे, मेझोडर्मली ओरिजिन आहे, मेझोडर्म पासून तयार होतो. कुठल्या साईडला तयार होतो, तर हा डोर्सल म्हणजेच मागच्या साईडला तयार होतो. आणि हा रॉड, म्हणजे जसं की आपलं वर्टेब्रल कॉलम आहे तर त्याप्रमाणे रॉड लाईक स्ट्रक्चर याचं असतं, हा रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. आणि मेझोडर्मली ओरिजिन आहे, म्हणजे मेझोडर्मल पासून तयार होतो. अगेन हा सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये असतो, म्हणजे जर आपण सगळे कॉर्डेट्समध्ये पाहिले तर सगळ्या कॉर्डेट्समध्ये असतो. फक्त वर्टेब्रेटा हा जो आपला ग्रुप आहे की ज्या ग्रुपमध्ये आपणही येतो, आपलाही क्लास येतो, तर वर्टेब्रेटामध्ये हा जो नोटोकॉड आहे हा वर्टेब्रेट्समध्ये मॉडिफाय होतो. ओके, म्हणजे नोटोकॉडच असतो पण तो वर्टेब्रेट्समध्ये मॉडिफाय होतो. ओके, सो अशा पद्धतीने जे सगळे कॉर्डेट्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, मग ते वर्टेब्रल कॉलम असो किंवा कोणतेही रूप असो, त्या रूपामध्ये आपल्याला नोटोकॉड पाहायला मिळतो. बट जर आपण नॉन कॉर्डेट्समध्ये पाहिलं, म्हणजे स्पोरिफेरापासून ते हेमी कॉर्डेटापर्यंत जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, नाही हेमी कॉर्डेटामध्ये पण आपल्याला थोडासा नोटोकॉड पाहायला मिळतो. म्हणजे जर आपण पोरिफेरापासून जर आपण इकॅनोडर्माटापर्यंत पाहिलं तर आपल्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही नोटोकॉड पाहायला मिळत नाही. तर बेसिकली नोटोकॉड कुठून स्टार्ट होतो, हेमिकॉर्डेटामध्ये फक्त छोटासा नोटोकॉड असतो. कुठे असतो ते आपण हेमिकॉर्डेटाच्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहणार आहोतच. आणि हेमिकॉर्डेटापासून ॲट दी एंडपर्यंत म्हणजेच मॅमल्सपर्यंत कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला नोटोकॉड पाहायला मिळतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे आता बॉडीमधल्या व्हेरियस सिस्टम्स. सगळ्यात पहिल्यांदा आहे, कितवा नंबर होता हा, 7वा. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टम. सो बेसिकली जर आपण बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम पाहिली तर डायजेस्टिव्ह सिस्टम सगळ्याच बॉडीमध्ये आपल्याप्रमाणे, म्हणजे सगळ्याच ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्या बॉडीमध्ये कशी कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याप्रमाणे असेल का, तर नाही. डिपेंड्स अपॉन की तो ऑर्गॅनिझम त्याने सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन दाखवलेलं आहे, ऑर्गन लेवल आहे, ऑर्गन सिस्टम, टिश्यू लेवल जे पण असेल ते त्याच्यानुसार त्यांच्या बॉडीमध्ये असणार आहे ते म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम. सो बेसिकली डायजेस्टिव्ह सिस्टम, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम कुठून सुरू होते, दॅट इज प्लॅटीहेल्मिंथस पासून. कारण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये आपल्याला ॲटलिस्ट ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. सो सिस्टम कधी तयार होईल, ऑर्गन सिस्टम जेव्हा ऑर्गन्स असतील तेव्हा. मग आता प्लॅटीहेल्मिंथसमध्ये ऑर्गन्स आहेत त्याच्यामुळे यांच्यामध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. सो प्लॅटीहेल्मिंथसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा इनकम्प्लीट पण ट्रू, ओके, इनकम्प्लीट पण ट्रू डायजेस्टिव्ह सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. मग प्लॅटीहेल्मिंथसच्या आधीचे जे फायलम्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा आहे पोरिफेरा. पोरिफेरामध्ये फक्त पाणी आतमध्ये घेतलं जातं आणि बाहेर फेकलं जातं. याच्यामध्ये आपल्याला ॲज सच कुठलीही डायजेस्टिव्ह सिस्टम पाहायला मिळत नाही. याच्यामध्ये फक्त वॉटर कॅनल सिस्टीम असते, ज्याला आपण मे बी डायजेस्टिव्ह सिस्टम असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे निडारियन्समध्ये. अगेन निडारियन्समध्ये पण अशी स्पेशल डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही आहे. यांच्यामध्ये गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी प्रेझेंट असते. गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी यांच्यामध्ये प्रेझेंट असते की ज्याच्यामध्ये त्यांचं फूड आरामात डायजेस्ट होतं. बट ॲट सच ॲलिमेंटरी कॅनल किंवा माउथ, ॲनस वगैरे अशी पूर्ण सिस्टम त्यांच्या बॉडीमध्ये ॲबसेंट आहे.
निडारियास नंतर सेम टेनोफोरासाठी पण. नेक्स्ट आहे प्लॅटीहेल्मिंथसमध्ये तुम्हाला इनकम्प्लीट सिस्टम पाहायला मिळते की ज्यामध्ये एक सिंगल ओपनिंग आहे की ज्याच्यामधून फूड बाहेर जाणार आहे आणि फूड म्हणजे फूड बॉडीमध्ये येणार आहे आणि वेस्ट मटेरियल बाहेर जाणार आहे. ओके, सो एकच पॉईंट असतो किंवा एकच होल असतो की ज्यामधून फूड आताही येतं आणि फूड बाहेरही जातं, सिंगल ओपनिंग असणार आहे. सो त्या या सिस्टमला आपण ब्लाइंड सॅक बॉडी असंही म्हणतो, म्हणजे ब्लाइंड सॅक सिस्टम असंही म्हणतो किंवा ब्लाइंड सॅक बॉडीही म्हणतो. हे कोणामध्ये असतं? प्लॅटीहेल्मिंथसमध्ये पण असतं आणि निडारियामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. सो हे दोघांमध्ये कॉमन आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲशकलमेंथस पासून. ॲशकलमेंथसमध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टम पाहायला मिळते. त्यासोबतच आपल्याला ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये पूर्ण सगळे ऑर्गन्स त्याची सगळी सिस्टम हे सगळं पाहायला मिळतं. सो त्याच्यामुळे ॲशकलमेंथस पासून मॅमेलियापर्यंत यांच्यामध्ये मात्र सगळ्यांमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम फुल वेल डेव्हलप्ड अशी प्रेझेंट असते. फक्त प्लॅटीहेल्मिंथसमध्ये इनकम्प्लीट आहे बट ट्रू डायजेस्टिव्ह सिस्टम प्रेझेंट आहे. पोरिफेरसमध्ये फक्त वॉटर कॅनल सिस्टम प्रेझेंट आहे. निडारियासमध्ये गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी प्रेझेंट असते ज्याच्यामध्ये फूड आपोआप डायजेस्ट होत असतं. नेक्स्ट आहे इकायनोडर्माटा, अजून एक्सेप्शन आहे त्याच्यामध्ये पण ते इथे नाही दिले बट तरीही तुम्ही हवं तर लिहून घेऊ शकता. इकायनोडर्मामध्ये पण आपल्याला वॉटर वॅस्क्युलर सिस्टम पाहायला मिळते. यांच्यामध्ये पण ॲज सच अशी डायजेस्टिव्ह सिस्टम ॲबसेंट असते. ओके, सो वॉटर वॅस्क्युलर सिस्टम यांच्यामध्ये प्रेझेंट असते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे नाईन्थ आहे ते सर्क्युलेटरी सिस्टम. आता सर्क्युलेटरी सिस्टममध्ये पण दोन प्रकार असतात, एक तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. आता ओपन सर्क्युलेटरी सिस्टम कोणामध्ये असते किंवा काय असते? तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टममध्ये काय होतं, जे ब्लड आहे तर ते हार्टमधून पंप आउट होतं. ओके, ब्लड कुठून बाहेर आलं? हार्टमधून बाहेर आलं, पंप आउट बाय हार्ट. ओके, हे हार्टमधून ब्लड कसाला बाहेर आलं, पण इथे कुठेही आपल्याला वेसल्स वगैरे पाहायला मिळत नाहीत की ते प्रत्येक सेलपर्यंत प्रत्येक बॉडी पार्टपर्यंत ब्लड घेऊन जातील. मग काय होतं की यांच्यामध्ये जे बॉडी आहे त्याच्यामध्ये सगळे ऑर्गन्स असे पडलेले असतात आणि इथे आपल्याला ब्लड फ्लो होताना पाहायला मिळतं आणि ते सगळे ऑर्गन्स जे आहेत ते ब्लडमध्ये बाथ करत असतात, म्हणजे स्वतःहून ते ब्लड घेतात. इथे कुठेही आपल्याला वेन्स वगैरे पाहायला मिळत नाही, नो वेसल्स नो वेन्स. ओके, मग हे कशामध्ये असतं? तर बेसिकली तुम्हाला हे तुम्ही कधी कॉक्रोच वगैरे मारला असेल तर तुम्ही कॉक्रोच मारल्यानंतर लगेचच त्याच्यामधून असं व्हाईटिश मटेरियल बाहेर पडतं. सो दॅट इज देअर ब्लड. त्यांचं ब्लड व्हाईट कलरचं असतं, त्यांच्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन नसल्यामुळे ते व्हाईट कलरचं असतं. सो बेसिकली अशा पद्धतीने जे अर्थ्रोपोडामध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, अर्थ्रोपोडावाले ऑर्गॅनिझम्स, त्यांच्यामध्ये काय असणार आहे? आपल्याकडे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असते. फक्त अर्थ्रोपोडाच नाही तर जे हेमिकॉर्डाटा आहे, हेमिकॉर्डाटा आपल्या सगळ्यात नॉन कॉर्डेट्समधला शेवटचा फायलम. ओके, सो हेमिकॉर्डाटा जे आहे त्याचबरोबर तुम्ही जर ट्युनिकेट्स पाहिले असतील तर ट्युनिकेट्समध्ये आणि जर नॉन सेफॅलोपोड मोलस्का यांच्यामध्ये हे आपल्याला नॉन सेफॅलोपोड मोलस्का यांच्यामध्ये हे आपल्याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टम पाहायला मिळते. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये काय असतं? प्रॉपर हार्ट असतं, प्रॉपर वेन्स असतात, प्रॉपर कॅपिलरीज आहेत, म्हणजे सगळं जसं की आपल्या बॉडीमध्ये आहे त्याप्रमाणे सगळ्या सिस्टीम्स आपल्याला क्लोज ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. ओके, प्रॉपर कॅपिलरीज पण याच्यामध्ये असतात. सो बेसिकली हे कोणामध्ये पाहायला मिळतं? तर हे सोडून जे पण ऑर्गॅनिझम्स उरतील त्या सगळ्यांमध्ये आपल्याला क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम पाहायला मिळते. अगेन हवे असतील एक्झाम्पल तर ॲनेलिडापासून हे सगळे एक्झाम्पल स्टार्ट होतात, कारण सगळ्यात पहिल्यांदा पोरिफेरामध्ये कुठलीही सर्क्युलेटरी सिस्टीम नसते. निडारियासमध्ये पण सर्क्युलेटरी सिस्टीम ॲज सच काही नसते. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये पण ॲज सच म्हणजे प्रॉपर असे नाही आहे. स्टार्ट होणार आहे हे ॲशकलमेंथसपासून. ॲशकलमेंथससोबतच ह्याच्यामध्ये जे हे आहेत ॲनेलिडस. ओके, सो ॲशकलमेंथस, ॲनेलिड्स पासून नंतर जे येणारे हे आहेत आपले फायलम, दॅट इज सगळे वर्टेब्रेट्स असेल किंवा सगळे कॉर्डेट्स असतील, या सगळ्यांमध्ये आपल्याला क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम पाहायला मिळते. किंवा बेसिकली सेफॅलोपोड जे मोलस्क आहेत, सेफॅलोपोड जे मोलस्क आहेत त्यांच्यामध्ये पण आपल्याला काय पाहायला मिळणार आहे? क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि नॉन सेफॅलोपॉड्समध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके, सो हे बेसिकली सगळ्या सिस्टीम्सबद्दल आणि सगळं जे बेसिक ऑफ क्लासिफिकेशन आहे तिथपर्यंत आपण सगळं कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट आता आपण फायलम्सला सुरुवात करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल कलर बदलूया आपण, जरा नवीन काहीतरी पाहिजे ना. हां, सगळ्यात पहिल्यांदा आहे आपला फायलम, तो म्हणजे पोरिफेरा. ओके, सो पोरिफेराची खासियत काही आहे का? तर बेसिकली पोरिफेरामध्ये जे सगळे ऑर्गॅनिझम्स असतात तर त्यांच्यावरती खूप सारे पोर्स असतात आणि त्यांच्यामध्ये पोर्स बेरिंग असल्यामुळे आपण ह्याला म्हणणार आहोत पोरिफेरा. सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या बॉडीवरती वेगवेगळे पोर्स असतात आणि त्याच्यामुळे आपण ह्याला म्हणणार आहोत पोरिफेरा. तुम्ही जर पोर्स वगैरे पाहिले असेल तर ते मोस्टली स्पंजला असतात. सो हे ऑर्गॅनिझम्स पण स्पंज सारखे दिसतात, सो याला आपण स्पंज किंवा स्पॉन्ज असंही म्हणणार आहोत. सो दे आर नोन ॲज अ स्पॉन्ज आणि त्याच्यामुळे या फायलमला आपण कॉमनली स्पॉन्ज असंही म्हणतो.
सो बेसिकली जनरली जर आपण पाहिलं तर जनरली ते कसे असणार आहेत, मेरीन हॅबिटेटमध्ये राहणारे असणार आहेत. सो जनरली ते आर मेराईन. सो हे सगळे NCERT मधले पॉईंट्स आहेत, तुम्ही इझिली मार्क पण करून घेऊ शकता. मग अशा आपण पाहिलं होतं की हे सगळे ऑर्गॅनिझम्स कसे असतात, एसिमेट्रिकल आहेत, म्हणजे यांची बॉडी इझिली आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड करू शकत नाही, कारण यांच्या बॉडीला असं पर्टिक्युलर असं शेप नाहीये. ओके, त्यासोबतच हे सगळ्यात पहिला फायलम आहे, सगळ्यात पहिल्या ॲनिमल्स आहेत. सो याच्यामुळे आपण याला प्रिमिटिव्ह ॲनिमल्स किंवा प्रिमिटिव्ह मल्टीसेल्युलर ॲनिमल्स म्हणू शकतो. प्रिमिटिव्ह युनिसेल्युलर जर कुठले असतील मल्टीसेल्युलर तर ते आहेत प्रोटोझोआन्स. ओके, सो प्रिमिटिव्ह युनिसेल्युलर आहेत प्रोटोझोआन्स आणि प्रिमिटिव्ह मल्टीसेल्युलर आहेत ते म्हणजे पोरिफेरन्स. ओके, आफ्टर दॅट यांच्या बॉडीमध्ये कसं आहे, सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. हेही आपण मगाशीच पाहिलं की यांच्या बॉडीमध्ये कुठेही आपल्याला टिश्यू वगैरे पाहायला मिळत नाहीत आणि सेल्युलर ऑर्गनायझेशन असल्यामुळे यांच्यामध्ये आपल्याला लेबर पाहायला मिळतात, म्हणजे सगळं प्रत्येक सेल आपापलं काम करत असतं. नेक्स्ट आहे यांच्यामध्ये वॉटर कॅनल सिस्टम प्रेझेंट आहे. वॉटर कॅनल म्हणजे काय, तुम्ही जर कोणत्याही पोरिफेरनचा डायग्राम ड्रॉ केला, सपोज की हे आपल्याकडे असे स्पॉन्ज आहेत. ओके, यांच्या बॉडीमध्ये इथे असे होल्स असतात, इथे पण असे होल्स असतात, ज्याच्यामधून पाणी आतमध्ये वगैरे जातं. सो बेसिकली हे जे छोटे होल्स आहेत, छोटे जरा मोठे काढू आपण, याला आपण म्हणतो ऑस्टिया, आणि हा जो वरचा मोठा होल आहे त्याला आपण म्हणतो ऑस्क्युलम. ओके, सो बेसिकली पाणी याच्यामधून आतमध्ये जातं आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे एक स्पॉन्जोसिल नावाची कॅव्हिटी असते, पाणी त्याच्यामध्ये एंटर होतं आणि मग जे नको असलेलं पाणी आहे, जे रिटर्न बॅक सीमध्ये आपल्याला किंवा ओशनमध्ये टाकायचं आहे, ते पाणी या होलमधून बाहेर जातं आणि रिटर्न ते पाणी त्यांच्या बॉडीमधून बाहेर पडतं. ओके, सो ही जी सिस्टीम आहे की पाणी आतमध्ये येणार, पाणी इथून रिटर्न जाणार, याला आपण म्हणणार आहोत वॉटर कॅनल सिस्टम. सो याला आपण काय म्हणतो, वॉटर कॅनल सिस्टम. याच्यामध्ये वॉटर एंटर कुठून होतं, वॉटर एंटर्स थ्रू ENTRS एंटर्स थ्रू वॉट ऑस्टिया, आणि एक्झिट कुठून होतं, ऑस्क्युलम मधून. ओके, सो हे लक्षात कसं ठेवायचं, तर ऑस्क्युलम कुठे असतो, वरती असतो, किंवा ऑस्क्युलम हा शब्दही मोठा आहे, होलही मोठा आहे. सो त्याद्वारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ऑस्टिया होलही छोटा आहे, शब्द पण छोटा आहे. सो त्या छोट्यामधून एंटर होणार, मोठ्यामधून बाहेर जाणार, असं तुम्ही काहीतरी लक्षात ठेवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे, सेंटरला बॉडीच्या सेंटरमध्ये कॅव्हिटी आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, स्पॉन्जोसेल. ओके, स्पॉन्जोसेल, इथे जी मध्ये कॅव्हिटी असते ज्याच्यामधून पाणी ट्रॅव्हल करतं, याला आपण म्हणणार आहोत स्पॉन्जोसेल. सो हे खूप महत्त्वाचे शब्द आहेत सगळे, स्पॉन्जोसेल वगैरे. आता बेसिकली हा जो पाण्याचा पाथवे आहे किंवा ज्याच्यामधून वॉटर ट्रान्सपोर्ट होते, इथे अजून काय काय होतं, तर याच्यामध्ये फूड देखील गॅदर केलं जातं. मग आता हे लोक काय खातात, तर हे बेसिकली जे पाण्यामध्ये एकदम छोटे छोटे किडे आहेत, तर ते खाण्याचं काम कोण करणार आहेत, पोरिफेरन्स करणार आहेत. कारण बेसिकली यांना नायट्रोजन वगैरे गोष्टी पण पाहिजेत ना, फक्त पाण्याने कसं काय ग्रोथ वगैरे होईल ना त्यांची. सो दॅट्स वाय त्यांना किडे वगैरे पण खावे लागतात. सो हे सगळं कशामधून येणार आहे, वॉटर कॅनल सिस्टममध्येच येतं. नेक्स्ट आहे रेस्पिरेशन, रेस्पिरेटरी ऑर्गन पण आहे, बेसिकली आपलं जे रेस्पिरेटरी एक्सचेंज वगैरे करण्याचं काम पण करणार आहे वॉटर कॅनल सिस्टम. सो रेस्पिरेटरी एक्सचेंज असं लिहूया आपण इकडे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्ड जे काम करणार आहे ते म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल. आता ऑब्व्हियसली त्यांनी सगळे किडे मकोडे पण खाल्लेले आहेत, सो ते जे वेस्ट आहे त्याला पण रिमूव्ह केलं गेलं पाहिजे. सो रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल पण करण्याचं काम हे लोक करणार आहेत. नेक्स्ट एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतं यांच्या बॉडीमध्ये, ज्याला आपण म्हणणार आहोत कॉलर सेल्स. काय म्हणतो याला आपण, कॉलर सेल्स, किंवा ह्याला आपण कोयानोसाइट्स असंही म्हणतो, कोयानोसाइट्स. ओके, सो हे जे कोयानोसाइट्स असतात यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, जे की सगळ्यात महत्त्वाचं काम करतात. हे कोयानोसाइट्स फ्लॅजिलेटेड असतात. तुम्ही जर यांच्या स्ट्रक्चरला पाहिलं तर हे बेसिकली इथे असतात आणि हे फ्लॅजिलेटेड, यांना फ्लॅजिला पण असतो. ओके, सो हे कोयानोसाइट्स असतात आणि हे फ्लॅजिलेटेड असतात, त्यांच्यामध्ये फ्लॅजिला पण प्रेझेंट असतो आणि याला आपण कॉलर सेल्स पण म्हणतो. आणि इथे जे स्पॉन्जोसेलची लाइनिंग आहे, ॲक्च्युली ती इथे असेल पाहिजे, ती लाइनिंग थोडीशी मोठी असते. हां, सो ही जी स्पॉन्जोसेलची लाइनिंग आहे तर त्या लाइनिंगवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत हे सगळे कॉलर सेल्स. सो हे कुठे असतात, स्पॉन्जोसेल्सच्या लाइनिंगवरती. ओके, COEL, स्पॉन्जोसेलच्या लाइनिंगवरती आपल्याला हे सगळे जे सेल्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, स्पॉन्जोसेल आणि कॅनल्सच्या लाइनिंगवरती. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्यामध्ये डायजेशन कशा पद्धतीने होतं. सो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे डायजेशनचा. सो डायजेशन जे होणार आहे तर यांच्यामध्ये फक्त सेल्स प्रेझेंट आहेत की नाही, त्याच्यामुळे सेल्सच्या आतमध्ये डायजेशन होतं आणि त्या डायजेशनला आपण इंट्रासेल्युलर डायजेशन असं म्हणणार आहोत. ओके, सो सेलच्या आतमध्ये डायजेशन होतं, दॅट्स वाय दॅट डायजेशन इज कॉल्ड एज इंट्रासेल्युलर डायजेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांची जी बॉडी आहे तर त्या बॉडीला जो सपोर्ट आहे तो कशाचा असतो, तर बेसिकली हे फक्त स्पॉन्ज आहेत. सो बॉडीला सपोर्ट कसला तरी असला पाहिजे आणि त्या सपोर्टसाठी स्केलेटन बनवलेलं असतं आणि ते जे स्केलेटन असतात तर ते बनलेले असतात स्पिक्युल्स पासून. ओके, त्या स्केलेटनला आपण काय म्हणणार आहोत, स्पिक्युल्स म्हणणार आहोत, किंवा ते बनलेले असतात स्पॉन्जिन फायबर पासून, स्पॉन्जिन फायबर्स पासून.
एक तर ते स्पिक्युलस पासून बनलेले असतात ह्यांना सपोर्ट देण्यासाठी, किंवा ते स्पॉन्जिन फायबर पासून बनलेले असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्यामध्ये जर आपण रिप्रोडक्शन बद्दल विचार केला, रिप्रोडक्शन, तर सगळ्यात पहिलं म्हणजे जे सेक्सेस आहेत म्हणजे जे मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत तर ते सेपरेट नाही आहेत, दे आर नॉट सेपरेट. ओके, सो ते कसे नाही आहेत, ते सेपरेट नाही आहेत. आफ्टर दॅट दुसरी गोष्ट म्हणजे चला आपण काय म्हणू शकतो, ते बायसेक्शुअल आहेत किंवा ते कसे आहेत, हर्माफ्रोडाईट आहेत. हर्माफ्रोडाईट याचा अर्थ पण दोन्ही पण सेक्सेस एकाच बॉडीमध्ये असणं, किंवा गेला आपण साध्या सोप्या लँग्वेजमध्ये बायसेक्शुअल पण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की यांच्यामध्ये एक ऑब्व्हियसली दोन्ही पण मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये असल्यामुळे एग आणि स्पर्म दोन्ही पण एकाच बॉडीमध्ये प्रोड्यूस होणार आहे. सो हे सेक्शुअली पण रिप्रोडक्शन करणार आहेत आणि असेक्शुअली पण रिप्रोडक्शन हे करतात. असेक्शुअली जर रिप्रोडक्शन होणार असेल तर ते बेसिकली फ्रॅगमेंटेशननी होणार आहे. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर आता हा जो आपला स्पॉन्जेस आहेत, सपोज की याचा हा वरचा भाग तुटला आणि खाली पडला तर या भागापासून नवीन स्पॉन्ज उगवून येणार आहे, किंवा नवीन सायकॉन किंवा जे पण कुठल्याही प्रकारचं जे पोरिफेरन असेल तर ते नवीन उगवून येणार आहे. सो बेसिकली जर सेक्शुअल असेल तर नेहमीप्रमाणे जसं की सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये होतं फर्टिलायझेशन गॅमेट्सच्या फॉर्मॅटने, फर्टिलायझेशन किंवा गॅमेट फर्टिलाइज होऊन वगैरे, तर तेच यांच्यामध्ये होणार आहे. आणि असेक्शुअली रिप्रोडक्शन होणार आहे बाय काय सांगितलं मी मगाशी, फ्रॅगमेंटेशन. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे यांचं जे फर्टिलायझेशन असतं तर ते इंटरनल असणार आहे. ओके, इंटरनल फर्टिलायझेशन कसं काय इंटरनल असणार, तर ऑब्व्हियसली सेम बॉडीमध्ये म्हणजे सेम बॉडीमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही गॅमेट्स त्यांना पाहायला मिळतील आणि त्याच्यामुळे यांच्या बॉडीमध्ये इंटरनल फर्टिलायझेशन पाहायला मिळतं, इंटरनल फर्टिलायझेशन पाहायला मिळतं. बट यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लार्वा असतात. लार्वा असतात म्हणजे काय, तर यांची जेव्हा डेव्हलपमेंट होते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एक तयार होतं, एक पासून मग छोटासा लार्वा तयार होतो. लार्वाचं कन्व्हर्जन होत किंवा याला आपण मेटामॉर्फोसिस म्हणतो, तर हे होत हा ऑर्गॅनिझम मोठा होतो आणि मग शेवटी आपल्याला एक पूर्ण वेल डेव्हलप्ड असा अडल्ट ऑर्गॅनिझम पाहायला मिळतो. सो बेसिकली अशी जी चेन असते किंवा असं जे डेव्हलपमेंट असतं त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये लार्वा तयार होतो. ओके, जर लार्वा नाही तयार होत असेल डायरेक्ट, जसं की आपण कसे आहोत, आपण आधी बेबी जन्माला येतो आणि बेबीचंच डायरेक्ट अडल्टमध्ये कन्व्हर्जन होतं, मध्ये कुठेही लार्वा वगैरे असलं काही नाहीये. सो दॅट्स आपली डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे. बट हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये लार्वा वगैरे तयार होतो त्यांची डेव्हलपमेंट कशी असते, इनडायरेक्ट असणार आहे. सो डेव्हलपमेंट ना LOPMENT. ओके, सो आता यांच्यामध्ये जर तुम्हाला लार्वाची नावं पाहायची असतील तर तुम्ही लक्षात ठेवू शकता, जसं की हे तुमच्या NCERT मध्ये नाहीये बट तरीही हवं असेल तर दोन लार्वाची नावं आपण इथे पाहणार आहोत. अँफिब्लास्टिवला एक नाव आहे आणि दुसरं नाव आहे ते म्हणजे पॅरेनकायम्युला. ओके, सो अँफिब्लास्टिवला एक नाव आहे आणि दुसरं नाव आहे ते म्हणजे पॅरेनकायम्युला. नेक्स्ट आहे याचे एक्झाम्पल्स खूप इझी आहेत आणि खूप सोपे आहेत. एक तर सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे सायकॉन. ओके, हे जे आपण आता इथे छोटंसं स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं ते पण सायकॉनचंच होतं. सो सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल आहे ते म्हणजे सायकॉन. आफ्टर दॅट नेक्स्ट एक्झाम्पल आहे ज्याला आपण बाथ स्पंज पण म्हणतो, युस्पॉन्जियम, ज्याला आपण काय म्हणतो, बाथ स्पंज, BATH बाथ, SPONGE बाथ स्पंज पण म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे स्पॉन्जिला बद्दल एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे स्पॉन्जिला हे फ्रेश वॉटरमध्ये पाहायला मिळतं. बाकी सगळे जे आहेत ते ऑलमोस्ट मेरीन वॉटरमधले असतात, बट स्पॉन्जिला आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये पाहायला मिळतं. सो हे सगळे होते पोरिफेरन्सचे कॅरेक्टरिस्टिक्स जे की सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत कारण एक्झाम्सला विचारले जाऊ शकतात. आफ्टर दॅट अजून एक गोष्ट म्हणजे सायकॉनचं जे ओरिजिनल नाव आहे म्हणजे जे सायंटिफिक नेम आहे ते आहे स्कायफा, SCYPHA. युस्पॉन्जी असं कॉमन नेम आहे ते म्हणजे बाथ स्पंज. आणि स्पॉन्जिला आपण स्पॉन्जिलाच म्हणतो. तर अशा पद्धतीने हे काही एक्झाम्पल्स होते. तुम्हाला हे मोठे वाटत असेल बट हे सगळे पॉईंट्स असे लिहिल्यामुळे थोडंसं मोठं आहे. बट ऍक्च्युली तुम्ही जर पाहिलं तर NCERT मधलं जे ग्रामर वगैरे आहे म्हणजे ॲज इन द म्हणजे द वगैरे जे काही मधले शब्द असतात ते आपण याच्यामध्ये कुठेही इन्क्लूड नाही केले. त्याच्यामुळे तुम्ही हे जे नोट्स आहेत हे इझिली लक्षात ठेवू शकता. खूप सो की तुम्हाला हे हेल्पफुल वाटतील नोट्स आणि तुम्हाला या सगळ्याचे स्क्रीनशॉट जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट फायलम दॅट इज निडारिया. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आपला फायलम आहे तो आहे निडारिया. निडारियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर कुठे जेलीफिश वगैरे नाव ऐकलं असेल तर हे सगळे जेलीफिश निडारियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो निडारिया असं आपण का म्हणतो कारण याच्यामध्ये स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स असतात ज्याला आपण निडोब्लास्ट सेल्स असं म्हणतो. सो निडोब्लास्ट सेल्स यांच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे याला आपण निडारियान्स असं म्हणतो किंवा निडारिया नावाचं पडलेलं आहे. निडारियाचं अजून एक नाव आहे किंवा निडारियाला अजून एक म्हणतात प्रेमाने लाडाने ते म्हणजे सिलेंड्रेट्स. ओके, सिलेंड्रेट्स किंवा सिलेंटेराटा वगैरे म्हणतात त्याला.
आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे जे सगळे ॲनिमल्स आहेत तर ते ॲक्वॅटिक आहेत. ॲक्वॅटिक आणि मोस्टली याच्यामधले कसे असतात, मेरीन वॉटरमध्ये मिळणारे असतात. मेरीन वॉटरमध्ये मोस्टली पाहायला मिळतात. अगेन ह्याच्यामध्ये म्हणजे या फायलममध्ये 2 प्रकारचे ऑर्गॅनिझम्स असतात. एक तर ससाईल. ससाईल म्हणजे काय, एका जागेवरती पडून असणारे, म्हणजे हलत नाहीत किंवा लोकोमोशन दाखवत नाहीत, मुवमेंट दाखवतात पण लोकोमोशन दाखवत नाहीत. आणि दुसरे असतात ते म्हणजे फ्रीली स्विम करणारे. ओके, फ्रीली स्विमिंग, जे की लोकोमोशन दाखवतात. आता ससाईल कोणते असतात, तर जे सिलेंडर सारखे शेप्सचे आहेत. तुम्ही कधी हायड्रा वगैरे पाहिलंय का, तर हायड्रा बेसिकली अशा पद्धतीने ससाईल असतं, ते कधी हलत नाही. कारण तसं पाहायला गेलं तर हायड्रा लाईक प्लांट्स प्रमाणे ते ससाईल असतं, कधीही हलताना तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. हे आहेत हायड्राचे टेंटॅकल्स. ओके, सो बेसिकली हायड्रा सिलेंडर सारखं स्ट्रक्चर आहे. सो सिलेंड्रिकल जे असतात त्याला आपण अजून एक नावाने हाक मारतो, दॅट इज पॉलिप. ओके, सो जे पॉलिप असतात ते सिलेंड्रिकल स्ट्रक्चर प्रमाणे आहेत, जे हालत नाहीत, त्याला आपण म्हणतो ससाईल ऑर्गॅनिझम्स किंवा ससाईल निडारियन्स. ओके, याचे एक्झाम्पल जर तुम्हाला हवे असतील तर दॅट इज हायड्रा एक बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि दुसरे एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे ॲडॅम्सिया. ॲडॅम्सियालाच आपण सी अमिबॉय असं पण म्हणतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्री स्विमिंग. फ्री स्विमिंगमध्ये येतं जेलीफिश. सो तुम्ही बऱ्याचदा जेलीफिश वगैरे पाहिलं असेल. समथिंग असं अम्ब्रेलासारखं जेलीफिशचं स्ट्रक्चर असतं आणि हे जे असे याला स्विमिंग करण्यासाठी हेल्प करतात. ओके, सो हे अम्ब्रेलासारखं स्ट्रक्चर जे आहे तर ते आहे जेलीफिशचं, लाईक अम्ब्रेला. आणि याला आपण अजून एक प्रेमाने नाव देतो, दॅट इज मेड्युजा. याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे जेलीफिश. जेलीफिशचं सायंटिफिक नेम आहे दॅट इज ऑरेलिया. सो तुम्ही ऑरेलिया लक्षात ठेवा, बेस्ट आहे. ओके, सो अशा पद्धतीने याचे हे काही एक्झाम्पल्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत दुसरं कॅरेक्टरिस्टिक, ते म्हणजे असं, याचं निडारिया नाव कसं आलं, आय होप की तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. नेक्स्ट आहे हे जे निडोप्लास्ट किंवा जे याला आपण अजून एक नावाने हाक मारतो निडोब्लास्ट सेल्सलाच. निडोब्लास्ट सेल्सला अजून एक म्हणतात ते म्हणजे निडोसाइट्स. तुम्ही कोणतंही नाव लक्षात ठेवू शकता जे तुम्हाला इझी वाटेल. अगेन हे जे निडोसाइट्स आहेत किंवा जे निडोब्लास्ट सेल्स आहेत याच्यामध्ये स्टिंगिंग कॅप्सूल्स असतात. स्टिंगिंग कॅप्सूल्स म्हणजे काय, की सपोज आपण जर निडारियन्सच्या कुठल्या म्हणजे निडारियन्स फायलममध्ये येणाऱ्या कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या जर आपण जवळ वगैरे गेलो आणि जर आपण ते कॅप्चर वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिक मटेरियल सोडतात. कशाच्या हेल्पने, तर या स्टिंगिंग कॅप्सूलच्या हेल्पने ते आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिक मटेरियल स्टिंग करतात, ज्याच्यामुळे आपल्याला इरिटेशन वगैरे होऊ शकतं, आपण त्या कालावधीसाठी इरिटेट वगैरे होऊ शकतो. किंवा जे छोटे ऑर्गॅनिझम्स असतात इव्हन त्या टॉक्सिकने ते पॅरालाइज किंवा मरू वगैरे पण शकतात, जे छोटे असतात ते आपल्याला तसं काय होणार नाही. सो जे स्टिंगिंग कॅप्सूल आहे त्याचं नाव आहे ते म्हणजे नेमॅटोसाइट. ओके, सो बेसिकली हे जे निडोब्लास्ट आहेत हे यांच्या प्रोटेक्शनसाठी, अँकरेजसाठी, यांना प्रेपासून म्हणजे प्रे मिळवून देण्यासाठी आणि दुसऱ्याचं प्रे होण्यापासून वाचवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे हे कुठे प्रेझेंट असतात, त्यांच्या बॉडीच्या टेंटॅकल्समध्ये. ओके, टेंटॅकल्स काय आहेत हे सगळं तुम्हाला जे पाहायला मिळते. सो हे काय आहेत, सगळे टेंटॅकल्स आहेत. सो टेंटॅकल्समध्ये निडोब्लास्ट असतात आणि निडोब्लास्टमध्ये असणार आहेत नेमॅटोसाइट्स किंवा ज्याला आपण स्टिंगिंग कॅप्सूल असं म्हणतो. स्टिंगिंग सेल्स निडोब्लास्ट आहेत आणि स्टिंगिंग कॅप्सूल नेमॅटोसाइट्स आहेत. सो या दोघांना लक्षात ठेवायचं आहे. स्टिंगिंग सेल कुठला असेल तर ते आहे निडोब्लास्ट किंवा निडोसाइट्स आणि स्टिंगिंग कॅप्सूल जे आहे तर त्याला आपण म्हणणार आहोत नेमॅटोसाइट्स. ओके, सो निडोब्लास्टची डायग्राम तुम्हाला एनसीईआरटीमध्ये पाहायला मिळत असेल, ती तुम्ही चेकआउट करू शकता. बेसिकली निडोब्लास्ट समवॉट अशा आकाराचे असतात. या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये हे पाहायला मिळतं आणि हे असं स्टिंगिंगसाठी एक असं शेपटी थोडक्यात बाहेर आलेली असते की जे स्टिंग करू शकते इझिली कुठल्याही ऑर्गॅनिझमला आणि टॉक्सिक मटेरियल इथून जे आहे ते इकडे सोडू शकते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे निडोप्लास्ट अँकरेजसाठी वापरतात. कारण हे तुम्हाला कशामध्ये येऊ शकतं माहिती आहे का, करेक्ट सेंटेन्सेस वगैरे ओळखा किंवा करेक्ट वगैरे करेक्ट ओळखा किंवा मॅच करा वगैरे, याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं विचारलं जाऊ शकतं. सो त्याच्यामुळे हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स पण खूप महत्त्वाचे आहेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा हे अँकरेजचं काम करतं. दुसरं म्हणजे जे आहे हे प्रे कॅप्चरिंगचं काम करतं, कॅप्चर ऑफ प्रे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे ते म्हणजे हे डिफेन्स पण करतं, म्हणजे दुसऱ्याचं प्रे होण्यापासून याला वाचवतं पण. ओके, सो हे डिफेन्सचं पण काम करतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे जे निडोप्लास्ट आहेत, हे जे निडारियन्स आहेत. मग अशा आपण पाहिलं की यांच्या बॉडीमध्ये टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळते. यांच्या बॉडीमध्ये आपल्याला टिश्यूज पाहायला मिळतात, ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. आफ्टर दॅट दुसरी गोष्ट अशी आहे की यांची बॉडी जर आपण पाहिली तर फक्त 2च जर्म लेयर्स आहेत, दॅट इज एक्टोडर्म आणि एंडोडर्म. हे 2च जर्म लेयर्स आहेत आणि मध्ये मिझोग्लियाचा लेअर आहे. सो हे काय येणार आहे, डिप्लोब्लास्टिक. तर हे डिप्लोब्लास्टिक असणार आहे. सो यांच्यामध्ये 2च जर्म लेयर्स प्रेझेंट असतात आणि मध्ये मिझोग्लियाचा लेअर प्रेझेंट असतो. सो हे खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे की ते आहे डिप्लोब्लास्टिक. नेक्स्ट अजून सांगितलं होतं डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये की यांच्या बॉडीमध्ये गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी असते. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी प्रेझेंट असते. कॅव्हिटी ना, काय लिहिलं मी हे, कॅव्हिटी.
कॅव्हिटी प्रेझेंट असते. सो बेसिकली इथे जर तुम्ही पाहिलं तर यांच्या बॉडीमध्ये अशा पद्धतीने ब्लाइंड सॅक बॉडी प्लेन असतं. म्हणजेच काय, तर इथूनच फूड असं आतमध्ये येतं, म्हणजे फूड म्हणजे जे त्यांचे किडे मकोडे वॉटर वगैरे जे असेल ते इथे फूड या गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये सगळं डायजेस्ट होतं आणि इथूनच या होलमधून ते जे वेस्ट मटेरियल आहे तर ते बाहेर जातं. ओके, सो ह्याला आपण ब्लाइंड सॅक बॉडी असंही म्हणतो निडारियसच्या बॉडीला. आणि यांच्यामध्ये जे डायजेशन होतं तर ते गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये होतं. यांच्यामध्ये ॲज सच प्रॉपर असं एलिमेंटरी कॅनल स्टमक बिमक असलं काही नाहीये. सो आता हे जे डायजेशन आहे तर याच्यामध्ये हे जे होल आहे किंवा जिथून फूड आतमध्ये वगैरे येतं त्याला आपण म्हणणार आहोत हायपोस्टोम. सो हे नाव खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. जिथून फूड वगैरे म्हणजे जिथे स्पेशली ओपनिंग आहे माउथ सारखं ओपनिंग त्याला आपण म्हणणार आहोत हायपोस्टोम. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे आता हे जे डायजेशन आहे तर ते कसं होतं, यांच्यामध्ये सेल्स पण आहेत, टिश्यू पण आहेत. म्हणजे यांच्यामध्ये इंट्रासेल्युलर डायजेशन पण होणार आहे आणि एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे सेलच्या बाहेर पण डायजेशन होणार आहे. ओके, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन पण आहे, इंट्रासेल्युलर आहे. पण यांच्यामध्ये इंटरसेल्युलर म्हणजे 2 सेल्सच्या मध्ये डायजेशन होत नाही. एक तर सेल्सच्या बाहेर होतं किंवा सेल्सच्या आतमध्ये होतं, बट इंटरसेल्युलर डायजेशन होत नाही. ओके, सो हा कुठे शब्द आला तर तसं डायजेशन होत नाही. फक्त सेल्सच्या बाहेर किंवा सेल्सच्या आतमध्ये डायजेशन आपल्याला पाहायला मिळतं. इंटरसेल्युलर वगैरे असलं काही यांच्यामध्ये अस्तित्वात नाहीये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे यांच्यामध्ये जर आपण पाहिलं कोरल्स वगैरे तुम्ही पाहिले असतील, स्पेशली जे कडक कवरिंग त्यांच्या भोवती असतं, ब्रेन कोलर्स असो किंवा ज्याला आपण मीन रीना वगैरे म्हणतो, तर त्या कोरल्समध्ये तुम्हाला एक कडक असं कोटिंग पाहायला मिळतं. तर ते जे एक जो स्केलेटन आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं असतं. कशापासून बनलेलं असतं स्केलेटन? स्केलेटन इज मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सो ते खूप कडक आणि टणक असणार आहे जेणेकरून त्यांची बॉडी प्रोटेक्ट व्हावी आणि एक प्रॉपर स्ट्रक्चर मिळावं बॉडीला यासाठी. नेक्स्ट आपण हे पाहिलेलं आहे की 2 फॉर्म्स असतात त्यांच्या बॉडीचे, दॅट इज पॉलिप आणि मेड्युजा. पॉलिप आणि मेड्युजामध्ये कन्फ्युजन करायचं नाहीये. मेड्युजा हे तुम्हाला एम म्हणजे असं उलटा अम्ब्रेलासारखं वगैरे पाहायला मिळत असेल तर दॅट इज मेड्युजा, अम्ब्रेला लाईक शेप. आणि याचं एक्झाम्पल आहे जेलीफिश किंवा ऑरेलिया त्याला आपण म्हणतो. आणि उरलेला जे असेल ते पॉलिपमध्ये येणार आहे. पॉलिप विल बी सिलेंड्रिकल आणि याच्यामध्ये एक्झाम्पल्स हायड्रा किंवा ॲडॅम्सिया वगैरे तुम्ही घेऊ शकता. ओके, आता या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत ते म्हणजे जे निडारियन्स आहेत तर ते आपल्याला दाखवतात ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन, ज्याला आपण मेटाजेनेसिस म्हणतो. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे सगळ्यात महत्त्वाचा, मेटाजेनेसिस. मेटाजेनेसिस म्हणजेच काय, ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. तुम्ही प्लांट्समध्ये पण ऑल्टरनेशन पाहिलं असेल. आता बेसिकली याच्यामध्ये काय होणार आहे तर हे जे पॉलिप आणि मेड्युजा फॉर्म्स आपण म्हणतोय, पॉलिप आणि मेड्युजा, तर काही ऑर्गॅनिझम्स काय करतात, पॉलिपमधून मेड्युजामध्ये, मेड्युजामधून पॉलिपमध्ये असे कन्वर्ट होऊ शकतात. ओके, काही ऑर्गॅनिझम्स, सगळे ऑर्गॅनिझम्स कन्वर्ट होतील असं काही नाहीये, बट काही ऑर्गॅनिझम्स दोन्ही पण फॉर्म दाखवतात, पॉलिप मेड्युजा, मेड्युजा पॉलिप असं ते दोन्ही फॉर्म्समध्ये कन्वर्ट होऊ शकतात. याचे एक बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे ओबेलिया. ओबेलिया हे जे ऑर्गॅनिझम आहे किंवा ओबेलिया हे जे येणारं निडारियन आहे ओबेलिया, तर हे ऑर्गॅनिझम काय होतं, पॉलिपमधून मेड्युजामध्ये जातं, मेड्युजामधून पॉलिपमध्ये जातं. आता हे जे पॉलिप टू मेड्युजा आणि मेड्युजा टू पॉलिप जे जायचं आहे याच्यामध्ये काय होतं, पॉलिपमधून मेड्युजामध्ये जाण्यासाठी ते एसेक्शुअल रिप्रोडक्शन करतात आणि मेड्युजामधून पॉलिपमध्ये जाण्यासाठी ते सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावरती बरेचसे प्रश्न येऊ शकतात. मग ते तुम्हाला एमसीक्यूच्या फॉर्ममध्ये येऊ शकतात किंवा करेक्ट इनकरेक्टच्या फॉर्ममध्येही येऊ शकतात की पॉलिपमधून मेड्युजासाठी सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं जातं आणि मेड्युजामधून पॉलिपमध्ये जाण्यासाठी सेक्शुअल रिप्रोडक्शन केलं जातं. ओके, अगेन पॉलिप थ्रू मेड्युजा असेक्शुअल रिप्रोडक्शन, मेड्युजा थ्रू पॉलिप सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात हे लोक. आणि हे कोणामध्ये जनरली पाहायला मिळतं, ओबेलियामध्ये पाहायला मिळतं, कारण ओबेलिया हा त्याचा मेन एक्झाम्पल आहे. बेसिकली आपण इतर काही ऑर्गॅनिझम्स पाहिले, हायड्रा वगैरे जर आपण पाहिलं तर हायड्रा कधीही आपल्याला मेड्युजा शेपमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे सगळेच ऑर्गॅनिझम मेटाजेनेसिस करतील असं नाहीये, बट काही ऑर्गॅनिझम्स करतात. ओके, सो अशा पद्धतीने हे एक खूप चांगलं असं कॅरेक्टरिस्टिक होतं ते म्हणजे निडारियसचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे फायसेलिया. फायसेलियाला आपण पोर्चुगीज मॅन ऑफ वॉर असंही म्हणतो. सो फायसेलिया पहिलं एक्झाम्पल आहे. दुसरे एक्झाम्पल आपल्याकडे आहे ते म्हणजे ॲडॅम्सिया. ॲडॅम्सिया कसं दिसतं याचा एक डायग्राम तुम्हाला NCERT मध्ये पाहायला मिळतोय. किंवा ॲडॅम्सिया सेम हायड्राप्रमाणेच असतं, लाईक दिस सिलेंड्रिकल बॉडी आहे. सिलेंड्रिकल बॉडी म्हणजे कशामध्ये येणार आहे, ऑब्विसली पॉलिपमध्ये येणार आहे. अगेन याच्यामध्ये अशाचे टेंटॅकल्स असतात, सर्क्युलर म्हणजे सर्क्युलर काय म्हणतात, सर्कलप्रमाणे टेंटॅकल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि याला आपण म्हणणार आहोत ॲडॅम्सिया. ॲडॅम्सियालाच दुसरं नाव आहे ते म्हणजे याला आपण सी ॲनिमोन असंही म्हणतो. सी ॲनिमोन.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे पेनाट्युला. पेनाट्युलामध्ये तुम्हाला पेन हा शब्द पाहायला मिळते, म्हणजे याचं कॉमन नाव काय आहे, सी पेन. नेक्स्ट आहे फोर्थ ते म्हणजे गॉर्गोनिया. फॅन कसा फिरतो, गोल गोल, सो दॅट्स वाय याला आपण म्हणणार आहोत सी फॅन. गोल गोल म्हणजे गोल गोल फिरतो, बट गोल गोल लक्षात ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिफ्थ वन, दॅट इज मियान्ट्रिना. मियान्ट्रिना याला आपण ब्रेन कोरल असं म्हणतो. ओके, सो हे सगळ्यात महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. फायसेलिया ज्याला आपण पोर्चुगीज मॅन ऑफ द वर्ल्ड म्हणतो. नेक्स्ट आहे एडाम्सिया ज्याला आपण सी ॲनिमोन म्हणणार आहोत. नेक्स्ट आहे पेनाट्युला, याला आपण सी पेन म्हणतो. नेक्स्ट आहे गॉर्गोनिया ज्याला आपण सी फॅन म्हणतो. आणि नेक्स्ट आहे मियान्ट्रिना ज्याला आपण ब्रेन कोलर्स म्हणतो. बस एवढे एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत, जास्त करायची गरज नाही आहे, कारण एक्झाम्पल्स तुम्हाला स्ट्रिक्टली NCERT मधूनच लिहायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर घेऊ शकता. आफ्टर दॅट आता आपण जाणार आहोत नेक्स्ट पेजवरती. नेक्स्ट आपण पाहणार आहोत सगळ्यात छोटासा फायलम जो आहे तो म्हणजे फायलम टिनोफोरा. ओके, सो टिनोफोरामध्ये जास्त काही कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत. मोस्टली टिनोफोराचे कॅरेक्टर्स हे निडारियाप्रमाणे सिमिलरिटी दाखवतात. बट तरीही आपण टिनोफोराला सेपरेट का केलं, याच्या मागचं रिझन असं की निडारियाचं एक बेसिक कॅरेक्टर किंवा सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर काय होतं, निडोब्लास्ट सेल्स. येस, एक्झॅक्टली. ते निडोब्लास्ट सेल्स आपल्याला टिनोफोरामध्ये पाहायला मिळत नाहीत. दॅट्स वाय आपण ह्याला एक सेपरेट मायनर फायलम तयार केलेला आहे. टिनोफोरामधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत याला आपण कॉमनली सी वॉलनट्स असं म्हणतो. हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे आणि येऊही शकतो, किंवा याला आपण कोम जेलीज असंही म्हणतो. ओके, सो इधर याला आपण सी वॉलनट्स म्हणतो किंवा याला आपण कोम जेलीजही म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एक्सक्लुझिव्हली मेरीन ॲनिमल्स आहेत, हे आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये नाही पाहायला मिळत. आणि हे कॅरेक्टर्स खूप कमी फायलम्समध्ये पाहायला मिळतं की एक्सक्लुझिव्हली मेरीन असणं. एक तर इकॅनोडर्म्समध्ये पाहायला मिळतं आणि दुसरं म्हणजे टिनोफोरामध्ये पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट अशी आहे की हे रेडियली सिमेट्रिकल आहे, कारण ह्यांचं स्ट्रक्चर मोस्टली असं बॉलसारखं वगैरे असतं. हे असे दोन ह्याचे टेंटॅकल्स आणि टेंटॅकल्सवरती आपल्याला पाहायला मिळतात सिलिया. ओके, सो यांच्या बॉडीवरती अजून आपल्याला प्लेट्स, जसं की फुटबॉल नाही, कसला बॉल असतो, कसला तरी बॉल असतो, असे याच्यामध्ये असे 8 प्लेट्स असतात. किती झाली, 1 2 3 4 5 6 7 8, त्यांच्यामध्ये असे 8 प्लेट्स असतात. आणि हे जे प्लेट्स आहेत तर हे यांच्या बॉडीमधला म्हणजे ह्यांच्या बॉडीमधले चांगलं असं कॅरेक्टरिस्टिक मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहे. सो बेसिकली याला आपण कसंही कुठूनही कट करू शकतो. तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्ही याला असंही कट करू शकता, असंही कट करू शकता, कसंही कट करू शकता. सो दॅट्स हे कसं आहे, रेडियली सिमेट्रिकल आहे. ओके, सो दिस इज रेडियली सिमेट्रिकल. अजून दुसरं म्हणजे यांच्या बॉडीमध्ये आपल्याला कुठेही बॉडी कॅव्हिटी पाहायला मिळणार नाही, त्याच्यामुळे हे एसिलोमेट आहे. दुसरी गोष्ट अशी की हे पण निडारियांप्रमाणे ट्रिप्लो प्लास्टिक आहे. ओके, सो हे पण कसं आहे, निडारियांप्रमाणे ट्रिप्लो प्लास्टिक आहे. यांच्यामध्ये आपल्याला 2च जर्म लेयर्स पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे यांच्या बॉडीमध्ये असे 8 एक्सटर्नल प्लेट्स प्रेझेंट असतात. एक्सटर्नल प्लेट्स आहेत आणि किंवा याला रोज आपण म्हणतो किंवा याला सिलिएटेड कोम प्लेट्सही म्हणतात. तर बेसिकली प्रश्न असा येतो की या प्लेट्सवरती सिलिया असतं की या प्लेट्समध्ये फ्लॅजेला असतं. तर बेसिकली हे सिलिएटेड प्लेट्स आहेत. इथे तुम्हाला सिलिएटेड प्लेट्स पाहायला मिळतील. सो हे सिलिएटेड प्लेट्स यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात, ज्यांना आपण कोंब प्लेट्स असंही म्हणतो. आता हे का असतात, तर बेसिकली हे लोकोमोशनसाठी हेल्प करतात. म्हणजे हे ॲनिमल्स ससाईल आहेत का, तर नाही, लोकोमोशन दाखवतात, म्हणजे हे ॲनिमल्स ससाईल नाही आहेत. नेक्स्ट आहे डायजेशन. आता यांच्या बॉडीमध्ये जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती कशी आहे, बेसिकली यांच्यामध्ये पण आपल्याला टिश्यूज वगैरे पाहायला मिळतात. सो एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर आहे. अगेन इथे पण तुम्हाला इंटरसेल्युलर नाही लिहायचं आहे. इंटरसेल्युलर तुम्ही कुठेही लिहिणार नाही आहात, कारण इंटर म्हणजे काय, तर 2 सेल्सच्या मध्ये वगैरे असं काही डायजेशन होत नाही. सो दॅट्स वाय इंट्रा आणि एक्स्ट्रा हे 2च टर्म्स तुम्हाला इथे वापरायचे आहेत. नेक्स्ट एक सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे या ऑर्गॅनिझम्सचं, ते म्हणजे हे लोक काय दाखवणार आहेत, बायोल्युमिनेसन्स. बायोल्युमिनेसन्स याचा अर्थ काय, ल्युमिनेसन्स याचा अर्थ हे लोक लाईट एक्झिबिट करतात, म्हणजे काय, लाईट एमिट करतात. ओके, सो प्रॉपर्टी ऑफ एमिटिंग लाईट. सोबत मस्त आहे, लाईट वगैरे गेले तर यांना वापरायचं. तर हे लाईट जे आहेत तर ते एमिट करतात. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक असं आहे की यांच्यामध्ये सेक्सेस सेपरेट नाही आहेत. ओके, ज्याप्रमाणे पोरिफेरन्समध्ये सेक्सेस सेपरेट होते त्याप्रमाणे यांच्यामध्ये सेपरेट नव्हते, त्याचप्रमाणे यांच्यामध्ये सेक्सेस सेपरेट नाही आहेत. सो हे एक वेगळं कॅरेक्टरिस्टिक आहे निडारियन्सपेक्षा. नेक्स्ट आहे यांच्यामध्ये फक्त आणि फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आपण निडारियन्समध्ये पाहिलं होतं की त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं, बट हे जे टिनोफोरा आहे त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शनच होतं, असेक्शुअल होत नाही. नेक्स्ट आहे यांच्यामध्ये जे फर्टिलायझेशन आहे त्यात एक्सटर्नल होणार आहे.
ओके, एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे कारण सेक्सेस सेपरेट नाही आहेत, बट तरीही ते लोक एक्सटर्नलच फर्टिलायझेशन दाखवतात, कारण बेसिकली यांच्यामध्ये सेक्सेस एका बॉडीमध्ये असल्यामुळे दोघं पण सेमच वेळेस मॅच्युअर होतील असं काही नाही आहे. सो दॅट्स वाय मोस्टली एक्सटर्नल फर्टिलायझेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. यांच्यामध्येही आपल्याला लार्वाचे स्टेजेस वगैरे पण पाहायला मिळतात. सो हे पण कसं आहे, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. ओके, आता याचे आपण एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स खूप इझी आहेत. टेनोफोरा म्हटल्यानंतर टेनोप्लाना एक याचं एक्झाम्पल आहे. सो टेनोप्लाना एक एक्झाम्पल आहे. आणि दुसरे एक्झाम्पल आहे ते म्हणजे प्लुरोब्रॅकिया. ओके, दुसरे एक्झाम्पल आहे ते म्हणजे प्लुरोब्रॅकिया. याला आपण सी गुजबेरी असे म्हणतो. गुजबेरी म्हणजे काय, आपलं जे आवळा असतं त्याला आपण गुजबेरी म्हणतो. तर हे आवळ्यासारखं गोल गोल असतं. आवळ्यासारखे जे होते रेषा पण असतात. दॅट्स वाय, जसं की तुम्हाला पाहायला मिळते, दॅट्स वाय ह्याला आपण सी गुजबेरी असंही म्हणतो. त्याचं खरं नाव आहे ते म्हणजे प्लुरोब्रॅकिया. सो बस एवढंच हा फायलम होता. हवा असेल तर स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. सो मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत प्लॅटीहेल्मिंथस. याच्यामध्ये आपल्याला जसं की ट्रीजचे वगैरे लिव्ज असतात त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात जे एकदम फ्लॅट असतात. ओके, सो ते फ्लॅट असतात त्यामुळेच हा जो फायलम आहे या फायलमचं नाव प्लॅटीहेल्मिंथस असं पडलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लॅटीहेल्मिंथसचे कॅरेक्टर पाहतोय. हे फ्लॅट असतं. सो हे डॉर्सो वेंट्रली फ्लॅट असणार आहे. डॉर्सो वेंट्रली फ्लॅट म्हणजे काय, वरून आणि खालून दोन्हीकडून हे कसं असणार आहे, फ्लॅट असणार आहे, लाईक अ लीफ. डॉर्सो वेंट्रली फ्लॅट असणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण ह्याला फ्लॅट वर्म्स असंही म्हणतो. हे मोस्टली कसे असतात, एंडोपॅरासाइट असतात. एंडोपॅरासाइट म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये म्हणजे होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात आणि होस्टचं जे काही न्यूट्रिशन असेल तर ते ॲब्झॉर्ब करणार आहेत. ओके, सो बेसिकली हे स्वतःचं फूड स्वतः फाइंड आउट करत नाहीत, तर होस्टच्या बॉडीमधून त्यांना सगळे न्यूट्रिएंट्स मिळतात. अगेन दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे हे बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लिव्हर फ्लूक वगैरे पाहिलं तर ते अशा पद्धतीने समथिंग असतात आणि हे कसे आहेत, एकदम फ्लॅट असतात. नाही असं नाही, ते थोडंसं इथून असं मोठं असतं आणि इथून ते छोटं छोटं होतं जातं. ओके, सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे एकदम फ्लॅट असतात आणि याला आपण इझिली 2 मधून भाग करू शकतो आणि इझिली 2 इक्वल हाल्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. सो हे कसं आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट म्हणजे हे असे पहिले ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण पोरिफेरा पाहिला, त्याच्यानंतर निडारिया, टेनोफोरा. तर या तिघांपैकी जर आपण पाहिलं तर तिघांमध्ये कुठेही आपल्याला ट्रिप्लोब्लास्टिक कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळालं नव्हतं. तर ट्रिप्लोब्लास्टिक सगळ्यात पहिल्यांदा यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो हे सगळ्यात पहिले ट्रिप्लोप्लास्टिक ॲनिमल्स आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहेत ट्रिप्लोब्लास्टिक असूनही कोण एसिलोमिट आहे, तर ते म्हणजे प्लॅटीहेल्मिंथस. म्हणजे हे एसिलोमेट आहे तरी हे कसं आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे. सो त्याच्यामुळे हे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो की ट्रिप्लोब्लास्टिक असूनही कोण एसिलोमेट आहे, तर ते आहेत प्लॅटीहेल्मिंथस. सो याच्यावरती एक खूप छान आणि खूप चांगला प्रश्न तयार होऊ शकतो आणि ट्रिकी पण प्रश्न आहे हा की ट्रिप्लोब्लास्टिक असूनही एसिलोमेट आहेत ते म्हणजे प्लॅटीहेल्मिंथस. नेक्स्ट कॅरेक्टर आपण मगाशी पाहिलं होतं की यांच्यामध्ये आपल्याला ऑर्गन्स पाहायला मिळतात. सो यांच्यामध्ये कसं आहे, ऑर्गन्स लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, यांच्यामध्ये आपल्याला फक्त ऑर्गन्स पाहायला मिळतात. आणि याच्यानंतर एस्केलमेंथसमध्ये मात्र आपल्याला ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. नेक्स्ट असं आहे की यांच्यामध्ये डायजेशन कशा पद्धतीने होतं, तर एक तर हे ऑर्गॅनिझम्स एंडोपॅरासाइट आहेत. सो एंडोपॅरासाइट असतील तर डिपेंड की त्यांना फूड सक करायचं आहे की त्यांना त्या बॉडीमध्ये अडकून राहायचं आहे, तर त्याच्यानुसार यांच्या बॉडीमध्ये हुक्स असतात किंवा सकर्स असतात. ओके, कारण त्यांना होस्टच्या बॉडीमधलं जे मटेरियल आहे किंवा जे न्यूट्रियंट्स आहेत तर ते सक करायचे आहेत. सो दॅट्स वाय त्यांच्या बॉडीमध्ये सकर्स असतात. किंवा काही ऑर्गॅनिझम काय करतात, बॉडीच्या सरफेसनेच सगळं मटेरियल जे आहे होस्टच्या बॉडीमध्ये तर ते ॲब्झॉर्ब करतात, मग त्यांच्यामध्ये सकर्स किंवा हुक असलं काही नसतं. ओके, दुसरे एक आहे की यांच्यामध्ये एक स्पेशल टाईप ऑफ सेल्स असतात कॉल्ड ॲज फ्लेम सेल्स. फ्लेम सेल्सच आपण प्रोटोनेफ्रिडिया असंही म्हणतो. सो हे जे फ्लेम सेल्स आहे त्यांचं काम काय आहे, ऑस्मो रेग्युलेशन करणं. काय करायचं आहे, ऑस्मो रेग्युलेशन म्हणजेच त्यांच्या बॉडीमधलं जे काही सॉल्ट फ्लुइड वगैरे जे प्रमाण आहे तर ते सगळं व्यवस्थित ठेवणं. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे एक्सक्रिएशन करणं. ओके, दुसरी गोष्ट अजून याच्यामध्ये अशी आहे टिनोफोराप्रमाणे की यांच्यामध्ये जे सेक्सेस असतात तर ते एकाच बॉडीमध्ये असतात. सेक्सेस सेपरेट नाही आहेत, सेक्सेस आर नॉट सेपरेट. ओके, म्हणजे हे कसे असणार आहेत, बायसेक्शुअल किंवा हर्माफ्रोडाईट असणार आहेत. सो तुम्ही ते अजून एक पॉईंट ऍड करू शकता की हे हर्माफ्रोडाईट असणार आहेत किंवा बायसेक्शुअल असणार आहेत. ओके, कारण यांच्यामध्ये मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट आहे यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल होतं कारण मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये आहे. सो फर्टिलायझेशन विल बी इंटरनल. यांच्यामध्येही आपल्याला लार्वा पाहायला मिळतात. सो त्याच्यामुळे डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे. डेव्हलपमेंट विल बी व्हॉट, इनडायरेक्ट. आणि यांच्यामध्ये आपल्याला लार्वा स्टेजेस पाहायला मिळतात. ओके,
सो कोणते लार्वा आहेत त्याची नावं तुम्हाला NCERT मध्ये नाही दिलीत, सो तुम्ही नाही बाय हार्ट केलं तरी पण चालेल. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्याला टिनियामध्ये किंवा टॅपवॉमध्ये हेक्झाकांथ नावाचा लार्वा पाहायला मिळतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्लॅनेरिया माहिती आहे. ओके, सो प्लॅनेरिया जे आहे, प्लॅनेरियाचं स्ट्रक्चर साधारणतः अशा पद्धतीचं असतं. सो हे जे प्लॅनेरिया आहेत तर हे काय करतात, यांच्या बॉडीला अशा पद्धतीने मधून डिवाइड करतात आणि हे डिवाइड झालेले पार्ट पुन्हा एकदा नवीन प्लॅनेरिया तयार करू शकतात. तर अशा पद्धतीने यांच्यामध्ये कसली पॉवर आहे, रिजनरेशन. सो प्लॅनेरियामध्ये कसली पॉवर आहे, रिजनरेशन, किंवा हे कम्प्लीट रिजनरेशन दाखवतं. ही एक बेस्ट पॉवर आहे कोणाची, प्लॅटीहेल्मिंथस मधल्या प्लॅनेरियाची. आता याचे आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत प्लॅटीहेल्मिंथसचे. सगळ्यात पहिले एक्झाम्पल आहे ते म्हणजे टॅपवर्म. टॅपवर्मला खूप छान असं नाव आहे, सॉरी टॅपवर्म राहिला. हां, टॅपवर्मला खूप छान असं नाव आहे, दॅट इज टिनिया. टिनियाची स्पेलिंग आहे TAENIA. दुसरे एक्झाम्पल आहे ते म्हणजे फॅसिओला. फॅसिओलामध्ये याला आपण कॉमनली लिव्हर फ्लक या नावाने ओळखतो, ज्याचे डायग्राम तुम्हाला इथे पण बघायला मिळत असेल. आणि नेक्स्ट आहे याच्यामध्ये प्लॅनेरिया, जे की सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिंथसचं. ओके, सो FPT किंवा PFT किंवा TPF असं तुम्ही इथे एक शॉर्टकट निमोनिक तयार करून लक्षात ठेवू शकता. सो हे आहेत सगळे प्लॅटीहेल्मिंथचे कॅरेक्टरिस्टिक्स, बस एवढेच आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामध्ये जर तुम्ही डायग्राम्स पाहिले तर डायग्राममध्ये काय नाही आहे, एक तर लिव्हर फ्लक आहे आणि दुसरं म्हणजे टेपवर्म आहे, जो की अशा पद्धतीने असा. ओके, चला आपण म्हणतो टॅपवर्म. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण पाहतोय पुढचा फायलम, दॅट इज ॲश्कलमेंथस. सो कलर बदलूया आपण, ॲश्कलमेंथससाठी न्यू कलर, न्यू फायलम, न्यू कलर, ॲश्कलमेंथस. ॲश्कलमेंथसमध्ये जे वर्म्स येतात तर ते राऊंड वर्म्स असतात. सो याला आपण राऊंड वर्म्स असंही म्हणतो. सिलेंड्रिकल बॉडी असते त्यांची, स्लेंडर असतात ते, आणि राऊंड वर्म्स असतात. ओके, सो बेसिकली तुम्ही जर इंटेस्टाईनमधले काही वर्म्स वगैरे पाहिले असतील तर ते ॲश्कलमेंथस फायलमला बिलॉंग करतात. सो सगळ्यात पहिल्यांदा सर्क्युलर क्रॉस सेक्शन यांचा असणार आहे. सर्क्युलर बॉडी असते किंवा सिलेंड्रिकल क्रॉस सेक्शन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जर तुम्ही ह्याला कट केलं, फॉर एक्झाम्पल हा आहे आपला किडा, म्हणजे हे वर्म आहे, आणि याला जर तुम्ही असं मधून कट केलं तर आपल्याला अशा पद्धतीने सर्क्युलर क्रॉस सेक्शन पाहायला मिळतो. ओके, सो दॅट्स वाय यांना आपण काय म्हणणार आहोत, राऊंड वर्म. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्यामध्ये ही अगेन एंडोपॅरासाइट आहेत, एक्टोपॅरासाइट आहेत, फ्री लिव्हिंग आहेत, टेरेस्ट्रियल आहेत, ॲक्वेटिक आहेत. सो यांच्यामध्ये खूप जास्त व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. एक तर ते फ्री लिव्हिंग असतात, एक तर ते पॅरासाइट असतात. फ्री लिव्हिंगमध्ये ते टेरेस्ट्रियल असतील किंवा ॲक्वॅटिक असतात. पॅरासाइटमध्ये पण ते एंडोपॅरासाइट असतील, जसे की आपल्या बॉडीमध्ये राहणारे, किंवा एक्टोपॅरासाइट बॉडीवर राहणारे. अशा पद्धतीने यांच्यामध्ये आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. दुसरी गोष्ट अशी आहे की राऊंड वर्म्समध्ये आपण मगाशी पण डिस्कस केलं होतं की राऊंड वर्म्समध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. म्हणजे यांच्या बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टम्स पण तयार झालेले असतात आणि त्याच्यामुळे पूर्ण कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम यांच्या बॉडीमध्ये असते. सोबतच जर आपण या वॉर्मला असं मधून कट केलं तर आपल्याला दोन इक्वल हाल्फ्स मिळतात. सो एक असा आहे बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. त्यासोबतच मगाशी आपण पाहिलं होतं की ट्रिप्लोब्लास्टिक जे आहे तर ते प्लॅटीहेल्मिंथस पासून सुरू होतं. म्हणजे प्लॅटीहेल्मिंथस पासून शेवटपर्यंत म्हणजे मॅमेलियापर्यंत जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे कसे असतात, ट्रिप्लोब्लास्टिक. त्याच्यामुळे प्लॅटीहेल्मिंथस पण कसं असणार आहे, ट्रिप्लोब्लास्टिक असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक असं आहे की हे कसं असणार आहे, युसिलोमेट असणार आहे. हे कसं असणार आहे, सिडोसिलोमेट. सॉरी हे कसं असणार आहे, सिडोसिलोमेट असणार आहे. सिडोसिलोमेट म्हणजे काय, यांच्या बॉडीमध्ये ज्या कॅव्हिटीज आहेत तर त्या पाउचेसच्या फॉर्ममध्ये आपल्याला अशा मध्ये पाहायला मिळतात. ओके, याला आपण काय म्हणतो, सिडोसिलोमेट याला आपण म्हणणार आहोत. नेक्स्ट आहे यांच्यामध्ये जे एलिमेंटरी कॅनल आहे किंवा जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तर ते आपल्याला कंप्लीट पाहायला मिळते. म्हणजे यांच्या बॉडीमध्ये जी डायजेशन सिस्टम आहे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम तर ती कशी आहे, कंप्लीट आहे. सो आपल्याला कंप्लीट एलिमेंटरी कॅनल पाहायला मिळतं. का, कारण यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. त्यासोबतच अजून एक याच्यामध्ये मस्त असं कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे मस्क्युलर फॅरिंग्स. ओके, हे फक्त आपल्याला NCERTच्या नुसार याच्यामध्येच दिलेलं आहे, मस्क्युलर फॅरिंग्स. सो हे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्या बॉडीमध्ये जे एक्सक्रिएशन आहे त्यासाठी एक्सक्रिटरी पोर असणार आहे. एक्सक्रिटरी पोर, स्पेलिंग्स चेक करा कारण मी स्पेलिंग्सकडे लक्ष देत नाहीये. सो यांच्या बॉडीमध्ये एक्सक्रिटरी पोर असणार आहे, ज्यामधून बॉडीमधलं जे काही वेस्ट मटेरियल असेल, एक्सक्रिटरी वेस्ट असेल तर ते बाहेर येणार आहे. जर आपण रिप्रोडक्शन बद्दल पाहिलं यांच्यामध्ये तर यांच्यामध्ये जे सेक्सेस असणार आहेत ते सेपरेट असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ॲस्केलरिस रिप्रोडक्शन SDUCTION. ओके, सो यांच्यामध्ये जे सेक्सेस असतात तर ते सेपरेट असतात, आर सेपरेट. सो त्याच्यामुळे तुम्हाला ॲस्केलरिसमध्ये मेल ॲस्केलरिस आणि फिमेल ॲस्केलरिस पाहायला मिळते. तुम्ही जर मेल ॲस्केलरिस पाहिलं
तर हे आहे आपलं मेल ॲस्केलेरिस आणि ही आहे फिमेल ॲस्केलेरिस. सो एवढं चांगलं ड्रॉइंग नाही काढले मी, बट तरीही तुम्हाला कळेल की हे मेल ॲस्केलेरिस आहे आणि हे फिमेल ॲस्केलेरिस आहे. कसं ओळखायचं मेल कोणता आहे आणि फिमेल कोणता आहे, तर मेलची लेंथ कमी असते, फिमेलची लेंथ जास्त असते. म्हणजे थोडक्यात फिमेल मोठी असते, लांबडी असते, आणि जे मेल आहे त्याच्या शेवटी या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने एक कर्व पाहायला मिळतो, एकदम असं कर्व प्लेस तुम्हाला इथे पाहायला मिळते, आणि ते असतं क्लोएका. ओके, इथे असणार आहे क्लोएका, ज्याच्याद्वारे ते क्लोएकाचे खूप सारे युजेस आहेत. तर ते याच्यामधून म्हणजे त्या फिमेलच्या बॉडीमध्ये ते त्यांचं क्लोएका टाकल्यानंतर त्याच्यामधून स्पर्म पासआउट वगैरे होतं. तर अशा पद्धतीने याचे बरेचसे युजेस आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिमेल. मात्र इथे तुम्हाला कर्व पाहायला नाही मिळत. हे कसं असतं, अशी स्लेंडर बॉडी असते, म्हणजे लेट मी ड्रॉ. अरे पूर्णच गेली रे फिमेल. हां, अशी बॉडी असते, पण इथे तुम्हाला हे पूर्ण असं एकदम कर्व पाहायला मिळतं. हे ॲक्च्युली कर्व नाही आहे, ही अशी फक्त चालताना अशी कर्व होऊन चालते, बट इथे तुम्हाला ॲक्च्युली कर्व शेप पाहायला मिळतो मेलमध्ये. सो हे मेल आणि फिमेल ओळखण्याची ट्रिक आहे, किंवा मेल आणि फिमेल अशा पद्धतीने ओळखतात. सो हे कशा आहेत, सेक्सेस सेपरेट असल्यामुळे डायोशियस आहेत. मेल आणि फिमेल डिस्टिंक्ट असतात. यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फिमेल मोठी असते मेलपेक्षा. सो तुम्ही हा पण एक पॉईंट नोट डाऊन करू शकता की फिमेल कशी आहे, मोठी आहे मेलपेक्षा. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण याच्याशिवाय तुम्ही मेल कोण आहे फिमेल कोण आहे नाही ओळखू शकत. नेक्स्ट आहे यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल होतं. हे जे क्लोएकामधून यांच्यामध्ये मेल गॅमेट फिमेलच्या बॉडीमध्ये सोडलं जातं. सो हे कसं आहे, फर्टिलायझेशन इंटरनल. फर्टिलायझेशन इज हाऊ इंटरनल. आता इथे जर आपण पाहिलं तर डेव्हलपमेंट डिपेंड्स की ऑर्गॅनिझम कुठल्या प्रकारचा आहे. सो डेव्हलपमेंट डायरेक्टही असू शकते, इनडायरेक्टही असू शकते. सो डेव्हलपमेंट विल बी ऑफ 2 टाइप्स. इधर त्यांच्यामध्ये लार्वा पण तयार होतो, आणि लार्वा काही ऑर्गॅनिझम्स तयार करतही नाही, डायरेक्ट डेव्हलपमेंट पण दाखवतात. ओके, सो डिपेंड अपॉन ऑर्गॅनिझम्सला हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कसे असू शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याचे काही एक्झाम्पल्स. तर एक्झाम्पल्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात फेमस एक्झाम्पल आहे ते म्हणजे एस्कॅरिस, जे की तुम्हाला डायग्राममध्ये पाहायला मिळते. एस्कॅरिसला आपण स्पेशली राऊंड वर्म असंही म्हणतो. दुसरं एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे व्युचेरेरिया. व्युचेरियाची स्पेलिंग चेक करावी लागेल. व्युचेरेरिया. ह्याला आपण फिलारियल वर्म असंही म्हणतो. सो ह्याचं नाव आहे फिलारिया वर्म. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे एनसायक्लोस्टोमाटा. एनसायक्लोस्टोमाटाला आपण हुकवर्म असंही म्हणतो, कारण याच्या बॉडीमध्ये हुकसारखं शेप असतात. एनसायक्लोस्टोमाटा, सो याला आपण हुकवर्म असंही म्हणतो. ओके, सो हे काही एक्झाम्पल्स आहेत. अजून एक ह्याचं एक्झाम्पल आहे लोआ, जे की आय वर्म आहे, जे की एनसीईआरटीमध्ये नाही दिले. सो इट इज आय वर्म. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आहेत आणि हे पूर्ण कॅरेक्टर्स आहेत एस्केलमेंथसचे. हवा असेल तर स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. हे असं एक्सप्लेनेशन आहे ट्रिप्लोब्लास्टिकचं, आणि याला आपण क्रॉस सेक्शन असं डिवाइड केलेलं आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट फायलम, दॅट इज ॲनालिडा. नेक्स्ट इज फायलम ॲनालिडा. ॲनालिडामध्ये आपला सगळ्यात लाडका आणि सगळ्यात महत्त्वाचा प्राणी तो म्हणजे येतो अर्थवर्म. कारण अर्थवर्मला आपण फार्मरचा फ्रेंड म्हणतो, आणि आपल्याला ॲनिमल्सच्या ऑर्गनायझेशनमध्ये आणि स्ट्रक्चरमध्ये अर्थवर्मचं पूर्ण स्ट्रक्चर पण पाहायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा ॲनालिडा असं का म्हणतात, कारण यांची जी बॉडी आहे तर ते अशा पद्धतीने, लेट मी आधी ड्रॉ एक वर्म. सो हा आहे आपला एक वर्म, सपोज की आपला अर्थवर्म आहे. तर यांच्या बॉडीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने सेगमेंट्स पाहायला मिळतात, आणि जर तुम्ही याला पाहिलं तर हे अशा पद्धतीने सर्क्युलर सेगमेंट्स एकमेकांना असे अटॅच असतात. सो ते रिंग सारखं दिसतं, आणि ॲनालिडा म्हणजे रिंग लाईक स्ट्रक्चर. सो दॅट्स वाय आपण याला ॲनालिडा म्हणतो, आणि याला आपण रिंग लाईक वर्म्स किंवा रिंग वर्म्स असंही म्हणू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कुठे पाहायला मिळतात, तर हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. अगेन मे बी ॲक्वॅटिक आहेत. याच्यामध्ये तुम्हाला टेरेस्ट्रियल ॲनिमल्स पण पाहायला मिळतात, फ्री लिव्हिंग पण पाहायला मिळतात. त्यासोबतच त्याच्यामध्ये एक्टोपॅरासाइट आहेत आणि एंडोपॅरासाइट देखील आहेत. समटाइम्स ते पॅरासाइटिक पण असू शकतात. सो पॅरासाइटिक फॉर्म पण आपण इथे लिहिणार आहोत. तुम्ही जर लीच वगैरे पाहिलं असेल तर ते पॅरासाइटिक फॉर्म आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्या बॉडीमध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं, सेम लाईक ह्याच्याप्रमाणे, कशाप्रमाणे, ॲस्केलमेंथस प्रमाणे. सो आता इथून पुढे जेवढेही ऑर्गॅनिझम्स येतील त्या सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशनच पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच जर आपण या वर्मलामधून कट केलं तर आपल्याला एक बायलॅटरल सिमेट्रिकल प्रमाणे 2 इक्वल हाल्व्स पाहायला मिळतील. सो इट इज बायलॅटरली सिमेट्रिकल. ओके, इट इज बायलॅटरली सिमेट्रिकल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अजून एक सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप स्पेशल कॅरेक्टर आहे यांच्या बॉडीमध्ये, ते म्हणजे हे मेटामॅरिकली सेगमेंटेड असतात. सो मेटामॅरिकली सेगमेंटेड हे एक सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, कारण ॲनालिडाची ओळखच आपण सेगमेंट्सनी करतो. सो दॅट इज मेटामॅरिकली सेगमेंटेड. अगेन दुसरी गोष्ट म्हणजे हे युसिलोमेट आहेत. युसिलोमेट असणारे हे पहिले ऑर्गॅनिझम्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी आपल्याला पाहायला मिळते.
दुसरी गोष्ट अशी की हे ट्रिप्लोब्लास्टिक देखील आहेत. आता इथून पुढे सगळे ऑर्गॅनिझम्स ट्रिप्लोब्लास्टिक असणारच आहेत, त्याच्यामुळे लिहिलं नाही लिहिलं किंवा लक्षात ठेवलं नाही ठेवलं तरी पण चालणारच आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज की यांच्यामध्ये आपल्याला सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडिनल मसल्स पाहायला मिळतात. सर्क्युलर म्हणजे ते मगाशी दाखवल्याप्रमाणे असे मसल्स असतात आणि लॉन्जिट्युडिनल मसल्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. सो दे पजेसेस सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडिनल मसल्स ओके. सो कोणत्या प्रकारचे मसल्स पाहायला मिळतात? सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडिनल. आता तुम्ही कधी जर अर्थवर्मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पाहिलं असेल तर ते बेसिकली अशा पद्धतीचे अर्थवर्म आहे. तर ते आधी असं जातं, मग ते असं जातं, मग ते असं जातं. तर बेसिकली ह्याला लोकोमोशन करण्यासाठी पण हेच मसल्स हेल्प करतात. सो लोकोमोशन पण हे याच मसल्सच्या हेल्पनी करत असतात. सो लोकोमोशनसाठी हे सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडिनल मसल्स खूप हेल्पफुल आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं याच्या एक्झाम्पल्समधून तर सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे नेरिस. सो नेरिसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर नेरिस RES ओके. हां, सगळ्यात पहिल्यांदा हे जे नेरिस आहे, अरे यार स्पेलिंग NEREIS ओके, हे फायनल आहे. सो हे जे नेरिस आहे तर हे ॲक्वेटिक फॉर्म आहे, म्हणजे हे शक्यतो पाण्यामध्ये पाहायला मिळतं आणि नेरिसला खूप सारे पाय असतात. सो त्याला आपण म्हणतो पॅरापोडिया ओके. हे जे पाय आहेत हे ॲक्च्युली पाय नाही आहेत, म्हणजे हे ॲक्च्युली पायासारखे पाय नाही आहेत, तर ते जस्ट लाईक लेग स्ट्रक्चर आहेत आणि हे त्याला स्विमिंगसाठी हेल्प करतात. ओके, हे स्विमिंगसाठी हेल्प करतात. अशा पद्धतीने हे असतो नेरिस आणि याला असे खूप सारे पाय असतात, पॅरापोडिया ज्याला आपण म्हणणार आहोत. सो हे पायासारखं स्ट्रक्चर आहे, पॅरा म्हणजे पायासारखं स्ट्रक्चर आहे, पोडिया म्हणजे पाय ओके. सो नेक्स्ट आहे त्यासोबतच हे जे नेरिस आहे याच्या बॉडीमध्ये आपल्याला जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तर ती क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते ओके. कशी आहे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम? क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? यांच्या बॉडीमध्ये एकतर सगळ्यात पहिली गोष्ट हार्ट असणार आहे, वेन्स असणार आहेत, कॅपिलरीज असणार आहेत. सो सगळे जे आपल्या बॉडीमध्ये ज्याप्रमाणे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे वेन्सवाली, तर ती सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला या सगळ्या ॲनिलिड्समध्ये नेरिसमध्ये वगैरे पाहायला मिळते ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दुसरी गोष्ट अशी, यांच्या बॉडीमध्ये आपल्याला नेफ्रिडिया पाहायला मिळतं. आता हे नेफ्रिडिया काय आहे? तुम्ही जर ॲनिमल फिजिओलॉजीमध्ये किंवा ह्युमन फिजिओलॉजीमध्ये एक्सक्रिएटरी सिस्टीमचा अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये आहे नेफ्रिडिया. नेफ्रिडिया हे स्ट्रक्चर ऑस्मो रेग्युलेशनसाठी हेल्प करतं आणि त्यासोबतच ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय? त्यांच्या बॉडीमध्ये जे काही फ्लुइड सबस्टन्स आहे, सॉल्ट वगैरे, हे सगळ्याचं एक मेंटेन्स किंवा एक बॅलन्स ठेवण्याचं काम करतं आणि सोबतच एक्सक्रिएशन करण्याचं देखील किंवा जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत त्यांना एक्सक्रीट करण्याचं काम देखील कोण करणार आहे? नेफ्रिडिया. सो बेसिकली लाईक अवर किडनी त्यांच्या बॉडीमध्ये नेफ्रिडिया प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे नर्वस सिस्टम ओके. नर्वस सिस्टम कशा पद्धतीने आहे यांच्या बॉडीमध्ये? तर बेसिकली जर आपण ॲनिलिडामध्ये पाहिलं तर नर्वस सिस्टममध्ये न्यूरल सिस्टम कन्सिस्ट ऑफ पेड गँग्लिया. तर यांच्यामध्ये पेड गँग्लिया असतं. आता पेड गँग्लिया म्हणजे काय किंवा गँग्लिया म्हणजे काय? तर गँग्लिया म्हणजे ॲग्रिगेटेड जे सायटोन्स असतात आपल्या न्यूरॉन्समध्ये त्याला आपण म्हणणार आहोत गँग्लिया. आता हे जे पेड गँग्लिया असतात तर ते लॅटरल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये नाही म्हणता येणार, पण यांच्या बॉडीमध्ये एक लॅटरल नर्व्स असतात. लॅटरल म्हणजे काय? उभे नर्व्स असतात. त्या नर्व्सला अशा पद्धतीने गँग्लिया अटॅच असतात. सो लॅटरल नर्व्सला जे पेड गँग्लियाज आहेत तर ते अटॅच असणार आहेत आणि याच्यामुळे एक डबल वेंट्रल नर्व्ह कॉर्ड तयार होते. ओके. सो अशा पद्धतीने यांच्यामध्ये डबल वेंट्रल नर्व्ह कॉर्ड म्हणजे पेड गँग्लिया असल्यामुळे आणि ते लॅटरल नर्व्स अटॅच असल्यामुळे यांच्यामध्ये एक डबल वेंट्रल नर्व्ह कॉर्ड प्रमाणे स्ट्रक्चर तयार होतं. नेरिस हे ॲक्वेटिक फॉर्म आहे आणि नेरिस कसा आहे? डायोशियस आहे. डायोशियस म्हणजे काय? नेरिस कसा आहे या ठिकाणी? डायोशियस फॉर्ममध्ये पाहायला मिळतं. डायोशियस म्हणजे सेक्सेस कसे आहेत? सेपरेट आहेत. सेक्सेस आर सेपरेट. आफ्टर दॅट दुसरेच एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जर अर्थवर्म वगैरे असेल त्यासोबतच अजून एक आहे त्याच्यामध्ये आपलं हे लीच अर्थवर्म आहे, लीच आहे. तर हे कसे असतात? यांच्यामध्ये मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये असणार आहे. सो हे असतात बायसेक्शुअल ओके किंवा याला मोनोइशियस पण म्हणतो आपण. यांच्या बॉडीमध्ये मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये असतं. यांच्यामध्ये फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे, नो असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्या बॉडीमध्ये होतं. एक्झाम्पल जसे की तुम्ही या ठिकाणी पाहताय. फर्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे नेरिस, दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे आपलं अर्थवर्म, थर्ड एक्झाम्पल आहे ते म्हणजे लीच. यांची जर तुम्हाला सायंटिफिक नावं माहिती असतील तर ती आता आपण इथे लिहूया. कलर आपण बदलूया. यांची सायंटिफिक नावं आता आपण लिहिणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा नाव आहे ते म्हणजे नेरिस, दुसरं नाव आहे ते म्हणजे अर्थवर्मला आपण म्हणतो फेरेटिमा. फेरेटिमा मीन्स वॉट? अर्थवर्म. याच्यावरती तुम्हाला एक पूर्ण चॅप्टर आहे त्याच्यामुळे हे नाव लगेचच तुमचं पाठ होऊन जाईल तो चॅप्टर वाचला की. नेक्स्ट आहे हिरोडिनारिया. याचा अर्थ आपण याला कॉमन नेम ॲज अ लीच म्हणतो. लीच म्हणजे काय?
जे आपल्या बॉडीवरती जर ते आलं तर ते आपल्या बॉडीमधलं सगळं ब्लड सक करतं. सो हे आयुर्वेदासमध्ये वगैरे इम्प्युअर ब्लड सकिंग करण्यासाठी किंवा इम्प्युअर ब्लड आपल्या बॉडीमधून रिमूव्ह करण्यासाठी पण लीचचा वापर केला जातो. सो हे खूप युजफुल असं ॲनिमल आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपल्या पूर्ण जे ॲनालिडा ॲनालिडा फायलम जे आहे ते झालेलं आहे. अगेन तुम्हाला NCERT मध्ये 2 डायग्राम्स दिलेले आहेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा नेरिसची डायग्राम दिलेली आहे आणि दुसरी म्हणजे हिरोडिनारियाची. हिरोडिनारियामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पॅरापोडिया वगैरे पाहायला मिळत नाही. तर यांच्यामध्ये बेसिकली सकर्स असतात फॉर दी ब्लड सक करण्यासाठी. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आपला फायलम. दॅट फायलम कोणचं फायलम आहे? आर्थ्रोपोडाचं नाव ऐकलं की सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे आर्थ्रोपोडा हा सगळ्यात लार्जेस्ट फायलम आहे, कारण याच्यामध्ये सगळ्या हॅबिटेटमधले ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतात. सो आर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट फायलम. फर्स्ट लार्जेस्ट फायलम आहे आर्थ्रोपोडा. याच्यामध्ये सगळ्या हॅबिटेटमधले ॲनिमल्स असतात, मग ते ओशनमधले असो, ते माउंटनवरचे असो, ते ॲक्वॅटिक असो, ते कुठले पण असोत. ओके, पॅरासाइट वगैरे सगळे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. सो बेसिकली जर आपण पूर्ण ॲनिमल्स बघितले म्हणजे पूर्ण अर्थवरचे ॲनिमल्स, तर 2/3 पार्ट जो आहे ॲनिमल्सचा तर तो कोणी व्यापलेला आहे? आर्थ्रोपोडाने. सो हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे किंवा एक सगळ्यात महत्त्वाचा डाटा आहे की 2/3 पार्ट कोणी व्यापलेला आहे? दॅट इज आर्थ्रोपोडाने. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज याच्यामध्ये आपल्याला ऑल ओव्हर प्रकारचे ॲनिमल्स पाहायला मिळतात. मोस्टली याच्यामध्ये काय असणार आहेत? इन्सेक्ट्स. बाकी सगळे पण असतातच, बट मोस्टली याच्यामध्ये इन्सेक्ट्स असतात. सो याच्यामध्ये इन्सेक्ट नावाचा एक क्लास पण आहे जो की सगळ्यात जास्त ॲनिमल्स असणार आहे किंवा जास्त ऑर्गॅनिझम्स असणार आहे. अगेन ॲज युजल याच्यामध्ये ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन पाहायला मिळेल. अगेन हे कसं आहे? बायोलॅटरली सिमेट्रिकल आहे. यासाठी तुम्ही काय लक्षात ठेवू शकता? कॉक्रोच लक्षात ठेवा किंवा बटरफ्लाय लक्षात ठेवा. जे बटरफ्लायसाठी कॅरेक्टर्स आहेत ते सगळे कॉक्रोचसाठी पण आहे, म्हणजे तेच कॉक्रोचसाठी पण आहेत कारण ते सेम फायलममध्ये असल्यामुळे. सो तुम्ही जर पाहिलं तर बटरफ्लायला तुम्ही असं मधून जर कट केलं इमॅजिनरी लाईनने तर तुम्हाला 2 इक्वल पार्ट्स पाहायला मिळतात. सो हे कसं आहे? बायोलॅटरली सिमेट्रिकल आहे. अगेन हे कसं असणार आहे? युसिलोमेट असणार आहे. अगेन हे कसं आहे? ट्रिप्लोब्लास्टिक आहे. सो हे सगळे कॅरेक्टर्स लिहूनच ठेवायचे कारण हे सगळे ठरलेले कॅरेक्टर्स आहेत की हे असं असणारच आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्ही जर पाहिलं तर कॉक्रोचच्या बॉडीवरती कॉक्रोच कसा काढायचा आता? याचे 4 पंख. ओके, आणि याचे 6 पाय. खाली पाय असतात आणि वरती पंख असतात. मी उलट काढलं, जाऊ दे. सो बेसिकली जर कॉक्रोच तुम्ही पाहिलं तर कॉक्रोचच्या बॉडीवरती तुम्हाला कायटिन सारखं म्हणजे एक असं मजबूत लेअर पाहायला मिळेल. दॅट इज ऑफ कायटिन. ओके, सो तो कशाचा असतो? कायटिन. तो कसा असतो? कायटिनचा लेअर असतो. ओके, कायटिन कशापासून बनतं? एनॅसिडाइल ग्लुकोसामाइन पासून. आणि कायटिन याच्या बॉडीचं काय तयार करणार आहे? एक्झोस्केलेटन. ओके, याच्याच नाही म्हणजे सगळ्याच आर्थ्रोपोडाच्या बॉडीचं एक्झोस्केलेटन तयार केलं जातं कोणाकडून? कायटिनकडून. आणि याच्यामुळेच हे एक कायटिनचे खूप कणखर असं कवर असल्यामुळेच हे जास्त वाईडली याच्यामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते आणि जास्त दिवस जगलेले ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजे पूर्वीपासून आर्थ्रोपोडा फायलममध्ये ऑर्गॅनिझम्स आहेतच, पूर्वीपासून इन्सेक्ट आहेतच. म्हणजे डायनासोर गेले तरी पण इन्सेक्ट राहिले. त्याचं कारण हेच आहे की यांच्या बॉडीवरती छान असं कायटिनचं एक्झोस्केलेटन प्रेझेंट आहे. ओके, आता यांची जी बॉडी आहे तर ती 3 ह्याच्यामध्ये आपण डिवाइड करतो. एक तर पहिलं हेडचा पार्ट जो आहे त्याच्यानंतर थोरॅक्सचा पार्ट आणि त्याच्यानंतर हे पूर्ण जे येतं तर ते ॲब्डोमेनमध्ये येणार आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा हेड पार्ट, नेक्स्ट आहे थोरॅक्स पार्ट आणि त्याच्यानंतर थर्ड पार्ट आहे तो म्हणजे काय असतो? ॲब्डोमेन पार्ट. सो बॉडी लिहूया आपण आणि बॉडीला 3 पार्ट्समध्ये डिवाइड करूया. हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट इज दॅट की यांना आपण आर्थ्रोपोडा असं का म्हणतो? तर बेसिकली यांच्यामध्ये आपल्याला जॉईंटेड अपेंडेजेस पाहायला मिळतात. व्हॉट? जॉईंटेड अपेंडेजेस. सो तुम्ही जर अपेंडेजेस म्हणजे काय? यांचे पाय म्हणजेच हात पाय जे असतील ते हात नसतात ॲक्च्युली. सो याचे जे पाय आहेत तर ते जॉईंटेड असतात, जॉईंटेड अपेंडेजेस आहेत आणि दॅट्स वाय यांना आपण म्हणतो आर्थ्रोपोडा, कारण आर्थ्रोपोडाचा अर्थच असा होतो की जॉईंटेड अपेंडेजेस. नेक्स्ट आहे आता आपण काही सिस्टम्सकडे येऊया. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे रेस्पिरेशन कसे करतात? हे रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, रेस्पिरेशनसाठी यांच्यामध्ये बरेचसे ऑर्गन्स असतात. फॉर एक्झाम्पल यांच्यामध्ये गिल्स प्रेझेंट असतात. जर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स असतील तर ते गिल्सने रेस्पायर करतात. नेक्स्ट आहे अजून यांच्यामध्ये बुक गिल्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे यांच्यामध्ये बुक लंग्स पण प्रेझेंट असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्यामध्ये ट्रेकिया पण असतं. ओके, सो जे लंग्सने वगैरे रेस्पिरेशन करतात त्याला आपण फॉर एक्झाम्पल जे टेरेस्ट्रियल म्हणजे जे जमिनीवरती राहणारे आहेत त्या ते लंग्सने ट्रेकियाने वगैरे रेस्पायर करतात. जे पाण्यामध्ये वगैरे आहेत तर ते गिल्सने रेस्पायर करतात. सो डिपेंड अपॉन देअर हॅबिटेट त्यांच्यामध्ये एवढे सगळे आपल्याला ऑर्गन्स पाहायला मिळतात फॉर द रेस्पिरेटरी पर्पज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे यांच्या बॉडीमध्ये.
तर सर्क्युलेटरी सिस्टीम यांच्या बॉडीमध्ये ओपन टाईपची आहे. मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं कॉक्रोचचं की यांच्या बॉडीमध्ये ओपन टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम असते. यांच्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे त्यांच्यामध्ये मोस्टली एचबी नसतो, म्हणजेच हिमोग्लोबिन नसतं आणि त्याच्यामुळे ते ब्लड व्हाईटिश वगैरे कलरचं असतं, रेड कलरचं मोस्टली नसतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्यामध्ये जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत किंवा जी सेन्सरी सिस्टीम आहे त्यासाठी यांच्यामध्ये एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे कॉक्रोचच्या डोक्यावर ते अँटिना पाहायला मिळतात, तर ते त्यांच्या बॉडीमध्ये असणार आहे, दॅट इज अँटिना त्याला आपण म्हणतो. त्यासोबतच यांच्यामध्ये जे आईज असतात तर ते कंपाऊंड आईज असतात. कंपाऊंड आईज कसे असतात याची खासियत ही आहे की याच्यामध्ये आपल्याला इमेजची सेन्सिटिव्हिटी जास्त पाहायला मिळते. सो इमेजची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे बट रिझॉल्युशन कमी आहे. आता हे रिझॉल्युशन काय असतं तर तुम्ही जर हाच व्हिडिओ सेम टू सेम 144 पिक्सेलमध्ये 144p मध्ये पाहिलात तर तुम्हाला हा व्हिडिओ ब्लर 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 पाहायला मिळेल. त्याच पद्धतीने त्याला आपण रिझॉल्युशन म्हणतो. हा जर तुम्ही 1080 मध्ये पाहिलात तर व्हिडिओ एकदम क्लिअर चकाचक पाहायला मिळतो. सो बेसिकली हे जे आहे रिझॉल्युशन याला आपण रिझॉल्युशन म्हणतो, म्हणजे इमेज ब्लर होणं आणि क्लिअर होणं. तर बेसिकली यांना एवढे सगळे डोळे म्हणजे कंपाऊंड आईज म्हणजे फक्त 2 डोळे नसतात, तर बेसिकली असे हेक्झॅगॉन शेपचे यांच्यामध्ये बरेचसे असे डोळे असतात, म्हणजे बरेचसे डोळे आपल्याला पाहायला मिळतात. सो याचे सगळे डोळे आहेत हे मिळून 2 कंपाऊंड आय तयार करतात. यांच्यामध्ये इमेजची सेन्सिटिव्हिटी जास्त असते, म्हणजे ते इमेज खूप फास्टली कॅप्चर करू शकतात बट ते इमेज एवढी क्लिअर नसते, ती ब्लर असते. ओके, सो त्याच्यामुळे कॉक्रोचने तुमचं तोंड पाहिलं तर दुसऱ्यांदा त्यांना तुम्ही आठवणार नाही. त्यांना फक्त कळेल की हा एक माणूस आहे, एक प्राणी आहे आणि हा आपल्याला मारायला आलेला आहे, बस त्याला एवढंच कळतं. नेक्स्ट आहे बट काही ऑर्गॅनिझम्समध्ये सिम्पल आईजही असतात, लाईक आपले आईज आहेत त्याप्रमाणे हे असतात. सो बेसिकली यांच्यामध्ये सिम्पल आणि कंपाऊंड दोन्ही आईज पाहायला मिळतात. सो दोन्ही ऑप्शन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे फॉर द बॅलन्सिंग पर्पज, हे पडू नयेत हळू डुलू नयेत यासाठी यांच्यामध्ये असणार आहेत ते म्हणजे बॅलन्सिंग ऑर्गन. काय असतं यांच्यामध्ये बॅलन्सिंग ऑर्गन आणि यांच्यामध्ये स्पेशली स्टॅटोसाइट नावाचं बॅलन्सिंग ऑर्गन प्रेझेंट असणार आहे. व्हॉट स्टॅटोसाइट, स्टॅटोसाइट्स. ओके, स्टॅटोसाइट्स नावाचं एक बॅलन्सिंग ऑर्गन यांच्यामध्ये असणार आहे जे त्यांना बॅलन्सिंगसाठी सेन्सेस म्हणजे सेन्सिटिव्ह ऑर्गन म्हणून पण आणि बॅलन्सिंग ऑर्गन म्हणून पण हेल्प करणार आहे. नेक्स्ट आहे यांच्या बॉडीमधील एक्सक्रिएटरी सिस्टम. ओके, एक्सक्रिएशन. आता हे लोक एक्सक्रिएटरी सिस्टीममध्ये यांच्यामध्ये सगळ्यात स्पेशल ऑर्गन असतात ते म्हणजे माल्फिजियन ट्युब्युल्स. माल्फिजियन ट्युब्युल्स बद्दल तुम्ही कॉक्रोच लेसनमध्ये म्हणजे कॉक्रोच लेसन नाहीये ॲनिमल स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बेसिकली याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन पाहणार आहातच. सो जस्ट वेट, तुम्हाला याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. माल्फिजियन ट्युब्युल्स म्हणतात त्यांना, यांचे जे काही एक्सक्रिएटरी ऑर्गन्स आहेत त्याला. सो हे मात्र लक्षात ठेवायचे. अजून याच्यामध्ये जर आपण रिप्रोडक्शन बद्दल बघितलं तर एक मिनिट जरा आपण जागा करूया, कारण जागा जरा इथे एकाच पानावरती लिहूया ना, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला बरं पडेल. अरे सिलेक्ट का नाही होते. हां, इमेज सेन्सिटिव्हिटी मी जरा इथे येते. ओके, सो आणि इथे आपण असा ॲरो करूया आईसाठी. हां, नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन, जे की 6th कॅरेक्टरिस्टिक आहे. रिप्रोडक्शनमध्ये बेसिकली यांचे सेक्सेस कशा असतात, सेपरेट असतात. ओके, सो अगेन हे तुम्हाला कॉक्रोचचा लेसन शिकल्यानंतर क्लिअर आयडिया येईलच. नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन, यांच्यामध्ये युजली इंटरनल होतं. सो फर्टिलायझेशन इज युजली इंटरनल. ओके, फर्टिलायझेशन युजली इंटरनल आहे. त्यासोबतच तुम्ही कॉक्रोचची अंडी वगैरे पाहिली असेल, म्हणजे हे कसे आहेत मोस्टली ओव्हिपॅरस आहेत. सगळं कॉक्रोच यासाठी करते कारण हे सगळ्यांनी ऑलमोस्ट पाहिलेलं असतं. सो हे कसे आहेत ओव्हिपॅरस आहेत, म्हणजे अंडी देतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्यामध्ये डेव्हलपमेंट लार्वा असतोही नसतोही, म्हणजे बेसिकली डेव्हलपमेंट जी आहे ती 2 प्रकारची आहे, लार्वा असणारी किंवा लार्वा नसणारी, म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ओके, सो डेव्हलपमेंट इज ऑफ 2 टाइप्स, डायरेक्ट डेव्हलपमेंट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आता याचे आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत की एक्झाम्पल्समध्ये काय काय आहे. सो एक्झाम्पल्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे कॉक्रोच. कॉक्रोचचं ॲक्च्युअल खरं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो कॉक्रोचचं खरे नाव आहे पेरिप्लॅनेटा. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट जर आपण पाहिलं तर दॅट इज बटरफ्लाय. बटरफ्लाय. थर्ड आहे ते म्हणजे लोकस्टस. अगेन याच्यामध्ये आपण जर इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स पाहिले तर इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे ते म्हणजे एपिस. एपिस म्हणजे काय, आपली मधुमक्खी, हनी बी. काय करणार, ऑब्विसली हनी देणार. दुसरं आहे ते म्हणजे बोम्बॅक्स. बोम्बॅक्स काय करणार आहे तर बोम्बॅक्स सिल्क वर्म आहे, म्हणजे सिल्क द्यायचं काम करतं. ओके, सो इट इज सिल्क वर्म. थर्ड आहे ते म्हणजे लॅक्सिफर. लॅक्सिफर म्हणजे काय तर हे ऑर्गॅनिझम म्हणजे लॅक द्यायचं काम करतं. तुम्हाला माहिती असेल लॅक खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे लॅकपासून बरेचसे सबस्टन्सेस तयार केले जातात. बँगल्स वगैरे पण लॅकपासून तयार करतात. सो लॅक एक इम्पॉर्टंट आहे. सो हे आहेत जे की युजफुल आहेत आपल्यासाठी, युजफुल ऑर्गॅनिझम्स आहेत हे.
आता याच्यामध्ये काही हार्मफुल पण आहेत किंवा काही वेक्टर्स पण आहेत. वेक्टर्स म्हणजे काय, जे डिझीजला ट्रान्सफर करायला हेल्प करतात. सो म्हणजे डिझीज घेऊन जातात, त्याला आपण काय म्हणणार आहोत, वेक्टर्स. सो वेक्टर्समध्ये फर्स्ट काय येणार आहे, दॅट इज एनोफिलस. क्या लेके जाता है एनोफिलस, येस मलेरिया. नेक्स्ट इज आपलं क्युलेक्स. ओके. थर्ड इज एडिस. एडिस काय घेऊन जातं, डेंग्यू. ओके. आफ्टर दॅट हे सगळे मॉस्किटोज आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्यामध्ये काही अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत आणि जे खूप महत्वाचे आहेत त्यांचे तर नाव आपण लिहूया. त्या कलर लिहूया. ओके. सो फर्स्ट आहे याच्यामध्ये येतं ल्युम्युलस. ल्युम्युलस सगळ्यात महत्वाचं नाव आहे, याला आपण म्हणणार आहोत फोसाईल. हे किंग क्रॅबमध्ये लिहूया. हे काय आहे, लिव्हिंग फोसाईल आहे. ज्याप्रमाणे प्लांट्समध्ये पण आपण जिंगोबा पाहिलं होतं, जिंगॅगो बायलोबा पाहिलं होतं, त्याप्रमाणे इथे ॲनिमल्समध्ये पण एक लिव्हिंग फोसाईल आहे आणि याला आपण म्हणणार आहोत लिम्युलस. याला फोसाईल यासाठी म्हणतात कारण जेव्हापासून हा तयार झालाय तेव्हापासून आतापर्यंत त्याच्यामध्ये काहीच इव्हॉल्युशन नाही झालंय. सो त्याच्यामुळे दॅट इज लिव्हिंग फोसाईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामध्ये अजून एक छान असं नाव, ते म्हणजे ग्रिगॅरियस पेट. आता हे ग्रिगॅरियस काय आहे, तर तुम्ही कुठेतरी लोकस्टस अटॅक बद्दल ऐकलं असेल. आता जस्ट रिसेंटली म्हणजे 1-2 वर्षापूर्वी झाला होता लोकस्टस अटॅक. तर त्याच्यामध्ये काय होतं की लोकस्टस म्हणजे नावाचे अॅनिमल्स जे आहेत किंवा जे ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ते एकदम ग्रुपने येतात. खूप मोठा ग्रुप असतो, झुंडीने येतात असे, आणि ते शेतावरती वगैरे अशी झडप घालतात. सो ते सगळे दाणे वगैरे सगळं नष्ट करतात, म्हणजे जे पण शेतामध्ये उगवलेलं असेल ते. सो याला आपण लोकस्टस अटॅक असं म्हणतो आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. सो दॅट इज लोकस्टस किंवा लोकस्टा. तर अशा पद्धतीने हे सगळे एक्झाम्पल्स आहेत अर्थोपोडाचे आणि ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. हवा असेल तर स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत फायलम मोलुस्का. मोलुस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. सो हे पण लक्षात ठेवायचं आहे की मोलुस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे आणि अर्थोपोडा फर्स्ट लार्जेस्ट फायलम होता. ओके, किंवा लार्जेस्ट फायलम होता. आफ्टर दॅट ह्याला मोलुस्का असं का म्हणतात, कारण यांच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स येतात त्यांची बॉडी खूप सॉफ्ट अशी असते. सो दॅट्स वाय त्याला आपण मोलुस्का असं म्हणतो. बेसिकली हे ऑर्गॅनिझम्स टेरेस्ट्रियल पण असू शकतात, ॲक्वॅटिक पण असू शकतात. टेरेस्ट्रियल स्पेलिंग RES. टेरेस्ट्रियल पण असू शकतात किंवा ॲक्वॅटिक पण असू शकतात. दोन्ही पण प्रकारचे ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात. अगेन याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गन सिस्टम पाहायला मिळणार आहे. सगळ्यांमध्येच ऑर्गन सिस्टम असणार आहे. त्यासोबतच बाकीचे कॅरेक्टर्स काय आहेत, हे ट्रिप्लोप्लास्टिक असणार आहे. अगेन हे ऑर्गॅनिझम्स जे असतात तर ते आपल्याला कशा पद्धतीचे पाहायला मिळतात, डिपेंड्स अपॉन की देअर बॉडी. ते कधी कधी बायलॅटरली सिमेट्रिकल असतात आणि काही ऑर्गॅनिझम्स ह्याच्यामध्ये रेडियली सिमेट्रिकल पण आहेत. सो इन शॉर्ट आपण याला बायलॅटरल सिमेट्रिकल घेऊ शकतो. बट काही ऑर्गॅनिझम्स ह्याच्यामध्ये रेडियल पण आहेत आणि काही ऑर्गॅनिझम्स एसिमेट्रिकल पण आहेत. फॉर एक्झाम्पल आपलं ते हे आहे, काय त्याचं नाव, पायला वगैरे. पायला भौतिक. सो ते कसं आहे, एसिमेट्रिकल मध्ये येतं. ओके. सो बायलॅटरल पण येतात, एसिमेट्रिकल येतात आणि रेडियली पण येतात. बट इन शॉर्ट आपण सगळ्याला बायलॅटरल म्हणू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे हे कसे आहेत, युसिलोमेट आहेत. सो हे काही ठरलेले कॅरेक्टर्स आहेत जे आपण सगळ्यांमध्येच लिहितो. नेक्स्ट आहे जसं की आपण अर्थ्रोपोडामध्ये पाहिलं होतं, त्यांच्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीचं एक्झोस्केलेटन कसं बनलेलं होतं, कायटिन पासून. त्याचप्रमाणे यांची बॉडी जी आहे तर ती कवर्ड आहे बाय कॅल्कॅरियस शेल. काय आहे, कॅल्कॅरियस. उठत का नाही हे. ओके. सो बेसिकली त्यांची यांची बॉडी म्हणजे मोलुस्काची बॉडी कशाने कवर्ड आहे, कॅल्कॅरियस शेलने. हे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे कारण हे तुम्हाला कुठेतरी विचारलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट यांची बॉडी कशी आहे, अनसेगमेंटेड आहे. हे अजून एक महत्त्वाचं की यांची बॉडी कशी आहे, अनसेगमेंटेड आहे. हा प्रश्न तर विचारला जातो कारण NCERT ने स्पष्ट मेन्शन केले की बॉडी कशी आहे, अनसेगमेंटेड आहे. यांच्या बॉडीमध्ये कुठेही सेगमेंट्स पाहायला मिळत नाहीत. अगेन बॉडी काही पार्ट्समध्ये डिवाइड केलेली आहे. सगळ्यात पहिलं ऑब्व्हियसली हेड असणार आहे. दुसरं जे रिजन असतं त्यांच्या बॉडीचं त्याच्यामध्ये येतं मस्क्युलर फूट. यांची बॉडी फुल मसल्स पासून बनलेली असते. दॅट्स वाय याला आपण मोलुस्का म्हणतो कारण सॉफ्ट स्लिमी अशी बॉडी यांची असते. आणि याच्यामध्ये अजून एक असणार आहे विजरल हम्प, HUMP. ओके. सो विजरल हम्प पण याच्यामध्ये असतं. सो यांची बॉडी सॉफ्ट असते, स्पॉन्जी असते. त्यासोबतच यांच्या बॉडीवरती म्हणजे हे जे विसरल हम्प जे आहे तर याच्यावरती एक कवरिंग तयार होतं जे की खूप हार्ड असतं, कडक असतं, ज्याला आपण म्हणतो मॅन्टल. तुम्ही जर गोगलगाय पाहिली असेल तर गोगलगायच्या बॉडीवरती एक असं कडक कवर असतं जे वरती असं गोल गोल असं असतं ना. सो दॅट इज मॅन्टल. आणि त्याच्या खाली जे असतं, त्याच्या खाली जो लेअर असतो त्याला आपण म्हणणार आहोत विजरल हम्प. ओके. आता विजरल हम्प आणि मॅन्टल. सो विजरल हम्प अशा पद्धतीचं असतं आणि याच्यावरती हे जे मॅन्टलचं कवरिंग असतं तर ते प्रेझेंट असतं. सो आता विजरल हम्प आणि मॅन्टल यांच्यामधला हा जो स्पेस आहे या स्पेसला आपण म्हणणार आहोत दॅट इज कॉल्ड एज मॅन्टल कॅव्हिटी. कोणाकोणामधला स्पेस घ्यायचा आहे, विजरल हम्प आणि मॅन्टल यांच्यामधला जो स्पेस आहे त्याला आपण म्हणणार आहोत मॅन्टल कॅव्हिटी.
आणि याच्यामध्ये तुम्हाला गिल्स पाहायला मिळतात. मॅन्टल कॅव्हिटीमध्ये काय असतात? गिल्स. आणि हे गिल्स कसे असतात? फिदर प्रमाणे, फिदर लाईक गिल्स तुम्हाला या मॅन्टल कॅव्हिटीमध्ये पाहायला मिळतात. आता जर आपण मोलस्कामध्ये पाहिलं तर यांच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम असते, एक्सक्रिटरी सिस्टीम असते, सगळ्या सिस्टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या कोणत्या सिस्टीम्स पाहायला मिळतात? रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, त्यासोबतच एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. ओके, रेस्पिरेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम प्रेझेंट आहे. यांच्यामध्ये सेन्सेस, जसे की आपण कॉक्रोचेसमध्ये वगैरे अँटिना पाहतो त्याबरोबरच यांच्यामध्ये जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते पण प्रेझेंट आहेत. आणि सेन्सरी ऑर्गन्स म्हणून त्यांच्या बॉडीमध्ये टेंटॅकल्स असतात. व्हॉट डू दे हॅव? त्यांच्यामध्ये काय असणार आहे? टेंटॅकल्स त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. कुठे असतात? हेडच्या पार्टमध्ये. हेडमध्ये ही कुठे? पुढच्या पार्टमध्ये, म्हणजेच एंटेरियर पार्टवरती. ऑब्व्हियसली टेंटॅकल्स हेडच्या पार्टवरती असणार आहेत, ते पण पुढे असणार आहेत. सो दॅट इज कॉमन सेन्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अजून एक खूप छान असं कॅरेक्टर आहे जे की कोणामध्ये नाहीये, फक्त यांच्यामध्ये आहे. दॅट इज यांच्यामध्ये रेडिवला असतं. आता हे रेडिवला काय आहे? सो रेडिवला हे एक खूप चांगलं असं कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे एक प्रॉपर कॅरेक्टर आहे यांचं, की यांच्या माउथमध्ये फाईल लाईक रॅस्पिंग ऑर्गन असते फीडिंगसाठी. सो त्याला आपण म्हणणार आहोत रेडिवला. सो रेडिवला इज बेसिकली रॅस्पिंग ऑर्गन, आणि रॅस्पिंग आहे म्हणजे ऑब्व्हियसली माउथमध्ये प्रेझेंट असणार आहे. सो फाईल सारखी रॅस्पिंग ऑर्गन यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, कॉल्ड एज रेडिवला. सॉरी फ्रेंड्स, तुम्हाला आता थोडासा नॉईजमध्ये डिस्टर्बन्स, म्हणजे थोडासा नॉईज डिस्टर्बन्स जाणवला असेल मगाशी, बट आता नाही होणार तसं. ॲक्च्युली चुकून मी माईक अटॅच करण्याचं विसरले होते, बट आता मी अटॅच केलेला आहे. नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्शनमध्ये बेसिकली सेक्सेस सेपरेट असतात. सेक्सेस आर सेपरेट. दुसरी गोष्ट अशी आहे की हे अंडे देतात, म्हणजे ओव्हिपॅरस आहेत. त्यासोबतच त्यांच्यामध्ये लार्वा स्टेज पाहायला मिळते. लार्वा स्टेज आहे म्हणजे डेव्हलपमेंट कशी आहे? इनडायरेक्ट आहे. सो इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. ओके, आता याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहतोय. एक्झाम्पल्स थोडे जास्त आहेत बट खूप महत्त्वाचे आहेत. सो एक्झाम्पल्स आपण इथे पाहूया. एक्झाम्पल्सला एक छान असा बॉक्स आपण नंतर करूया. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे आपला ऑक्टोपस. ऑक्टोपस सगळ्यांना माहिती आहे, सो ते मी फर्स्ट घेतलेलं आहे. ऑक्टोपसला म्हणतात दॅट इज डेव्हिल फिश. ऑक्टोपसला डेव्हिल फिश पण म्हणतात. समथिंग असे त्याचे पाय असतात. सो दिस इज कॉल्ड एज ऑक्टोपस. आणि ऑक्टोपस हा सगळ्यात क्लेवर ॲनिमल आहे यांच्या फायलममधला. सोबतच तो चालतो पण, वॉकिंग पण करतो, क्रिपिंग पण करतो, स्विमिंग पण करतो, सगळंच करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज सेकंड एक्झाम्पल आहे, त्याला आपण म्हणतो पायला. पायला म्हणजे काय? ज्याला साध्या भाषेमध्ये ॲपल स्नेल असं म्हणतात, ॲपल स्नेल. त्याच्यानंतर थर्ड ऑर्गॅनिझम आहे किंवा थर्ड एक्झाम्पल आहे दॅट इज पिंगटाडा. पिंगटाडापासून आपल्याला पर्ल मिळतं, म्हणजे जे मोती बिती आहे तर ते पिंगटाडापासून मिळतात. सो याला आपण पर्ल ओएस्टर असं म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोर्थ वन इज व्हॉट? सेपिया. सेपियाचं खोटं नाव आहे दॅट इज कटल फिश. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिफ्थ वन इज व्हॉट? लोलिगोचं नाव आहे दॅट इज स्क्विड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिक्स्थ वन दॅट इज ॲपलसियाला आपण म्हणणार आहोत सी हेअर, म्हणजे सी वाला हेअर, म्हणजे ॲक्च्युली हेअर म्हणजे कासव, बट यांच्यामध्ये सी वाला हेअर म्हणजे ॲपलसिया. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याला आपण जरा वरती घेऊया आणि छोटंसं करूया कारण जागा पुरत नाही आपल्याला. इकडे हो. हां, नेक्स्ट आहे सेवन्थ वन. अरे हे कुठे आलं? सेवन्थ वन मध्ये येणार आहे दॅट इज डेंटॅलियम. डेंटॅलियम म्हणजे दात सारखं. सो दॅट इज टस्क. याला आपण म्हणणार आहोत टस्क शेल. सो बेसिकली याचा आकार पण दातासारखा, आणि ते हत्तीचे टस्क असतात ना, हत्तीचे दात, त्याप्रमाणेचा आकार असतो. नेक्स्ट आहे केटोप्ल्युरा. अरे हे काय झालं? हां, CHAE ना, त्याला आपण चिटॉन पण म्हणतो, चिटॉन किंवा कायटॉन पण म्हणतो. ओके, सो चिटॉन नाही, कायटॉनच म्हणतो आपण. तर अशा पद्धतीने हे काही एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट आहे ऑक्टोपस, डेव्हिल फिश. ऑक्टोपस तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. नेक्स्ट आहे त्यासोबतच हे सगळे मोलिस्का म्हणजे पर्ल वगैरे सारखे ऑर्गॅनिझम्स आहेत. सो पिंगटाडा पण तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे पायला म्हणजे ॲपल स्नेल. नेक्स्ट आहे सेपिया म्हणजे कटल फिश. त्याच्यानंतर आहे लोलिगो म्हणजे स्क्विड. त्याच्यानंतर आहे ॲप्लासिया म्हणजे काय होतं रे? सी हेअर. नेक्स्ट आहे डेंटॅलियम म्हणजे टस्क शेल, आणि केटोप्ल्युरा म्हणजे कायटॉन. तर अशा पद्धतीने हे सगळ्याचे एक्झाम्पल्स आहेत, आणि हे पूर्ण आपण पाहिलेलं आहे मोलस्काबद्दल सगळं. नो यू आर टू शॉर्ट. हां, ओके, सो हे झाल्याचा बॉक्स.
तर अशा पद्धतीने हे सगळे एक्झाम्पल्स आहेत आणि जे कॅरेक्टर्स आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत दॅट इज इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटामध्ये सगळे स्टारफिश वगैरे येतात आणि खूप छान असा फायलम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त सिस्टम्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत इकायनोडर्माटामध्ये. इकायनोडर्माटा ओके, कलर करा इकायनोडर्माटाला. ओके ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इकायनोडर्माटामध्ये एक तर हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे म्हणजे हे सगळे एक्सक्लुझिव्हली मेरीन ॲनिमल्स असतात. एक्सक्लुझिव्हली मेरीन, लाईक आपण हे पाहिलं होतं टेनोफोरा, त्याप्रमाणे हे एक्सक्लुझिव्हली मेरीन असतात. त्यासोबतच त्यांचं जे एक्झोस्केलेटन आहे तर याच्यावरती खूप सारे काटे पाहायला मिळतात. सो इकायनो म्हणजे काटे आणि डर्माटा म्हणजे स्किनवर. ओके, सो यांच्या स्किनवरती काटे असतात, काट्याचं एक्झोस्केलेटन असतं आणि त्याचे काटे असतात तर ते कशापासून बनलेले असतात त्यात आपण पुढे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा एक्झोस्केलेटन काट्यांचं असतं, स्पाइन्सचं असतं. एंडोस्केलेटन कशाचं असतं? कॅल्शियम म्हणजे कॅल्कॅरियस. मग अशा आपण इथे काय पाहिलं होतं? कॅल्कॅरियस शेल. ओके, कॅल्कॅरियस शेल कोणामध्ये असतं? मॉल्युस्कामध्ये असतं. आणि कॅल्कॅरियस ओसिकल्स, कॅल्कॅरियस ओसिकल्स कोणामध्ये असणार आहेत? इकायनोडर्माटामध्ये. सो शब्दांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. कॅल्कॅरियस स्पाइन्स असतात कोणामध्ये? मॉल्युस्कामध्ये. आणि कॅल्कॅरियस शेल असतात मॉल्युस्कामध्ये आणि कॅल्कॅरियस ओसिकल्स असतात इकायनोडर्माटामध्ये. आणि त्याच्यामुळे याचं नाव पडलेलं आहे इकायनोडर्माटा असं. नेक्स्ट आहे सगळे ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये मेरीन आहेत. अगेन याच्यामध्ये आहेत ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन, ट्रिप्लोप्लास्टिक आहे. अगेन हे रेडियली सिमेट्रिकल आहे. युसिलोमेट आहे. ओके, सो हे सगळं तुम्हाला पाठ झालं असेल आतापर्यंत. काही याच्यामध्ये रेडियली असतात तर काही बायलॅटरली पण सिमेट्रिकल असतात. सो डिपेंड अपॉन ते ऑर्गॅनिझम, त्याच्यानुसार आपण हे ठरवणार आहोत. सो बेसिकली जे लार्वा असतात तर ते बायलॅटरली सिमेट्रिकल असे असतात. म्हणजे ह्याला आपण होतून असं कट केलं तर ते बायलॅटरली सिमेट्रिकल होतात. आणि जे अडल्ट ऑर्गॅनिझम असतात तर ते रेडियली सिमेट्रिकल असतात. ओके, सो हे महत्त्वाचं आहे की लार्वा कशा असतात? बायलॅटरली सिमेट्रिकल आणि अडल्ट ऑर्गॅनिझम्स रेडियली सिमेट्रिकल. आफ्टर दॅट नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे यांच्यामध्ये जे डायजेशन आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती कम्प्लीट आहे. अप्पर साईडला माउथ, लोअर साईडला आपल्याला पाहायला मिळतं दॅट इज वॉट काय असतं? ॲनस. सो अप्पर साईडला माउथ, लोअर साईडला ॲनस. म्हणजेच अप्पर साईड म्हणजेच काय येणार आहे यांची डोर्सल साईड आणि लोअर साईड म्हणजे वेंट्रल साईड. ओके, सो बेसिकली यांच्यामध्ये वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम असतं जे फूडला ट्रान्सपोर्ट करणं, रेस्पिरेशन करणं, प्रेला कॅप्चर करणं, लोकोमोशन करणं सगळ्यासाठीच युजफुल आहे. कोणती सिस्टीम? दॅट इज वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम. आपण याच्या आधी एक सिस्टीम पाहिली होती, कशामध्ये पाहिली होती आठवा जरा? पोरिफेरामध्ये. येस, पोरिफेरामध्ये होती वॉटर कॅनल सिस्टीम आणि याच्यामध्ये आहे वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम. दोघांमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाहीये. वॉटर कॅनल सिस्टम फक्त वॉटरला ट्रान्सपोर्ट करणं, फूडला ट्रान्सपोर्ट करण्याचं वगैरे काम करतं. पण हे जे वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम आहे तर हे लोकोमोशन करण्याचं पण काम करणार आहे. सो दॅट्स वाय ही थोडीशी जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा जास्त काम करते. सो फूडला तर ट्रान्सपोर्ट करणार आहेच, फूड ट्रान्सपोर्ट करते. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की फूडला ट्रान्सपोर्ट केलं जातं. दुसरी गोष्ट आहे वॉटर वॅस्क्युलर सिस्टममधून रेस्पिरेशन केलं जातं. थर्ड इम्पॉर्टन्स काम आहे ते म्हणजे हे फूडला कॅप्चर करतं, म्हणजे स्प्रेला कॅप्चर करतं. सो कॅप्चर फूड. फोर्थ आहे ते म्हणजे हे काय करणार आहे? लोकोमोशन करणार आहे. ओके, सो बेसिकली ही सगळी कामं आहेत कोणाची? वॉटर वॅस्क्युलर सिस्टीमची. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीमचं काय? तर एक्सक्रिटरी सिस्टीम यांच्यामध्ये ॲब्सेंट असते. हा एक अजून महत्त्वाचा पॉईंट आहे की यांच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम ॲब्सेंट असते. एक्सक्रिटरी सिस्टीमचं काम कोण करतं? तर बेसिकली वॉटर वॅस्क्युलरिटी सिस्टीममधूनच सगळं जे काही वेस्ट मटेरियल असेल तर ते बाहेर फेकलं जातं. सो तशी ॲज सच यांना एक्सक्रिटरी सिस्टीमची गरज नाही आहे आणि त्यांच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम ॲब्सेंट पण असते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट वन दॅट इज यांच्यामध्ये सेक्सेस जे आहेत तर ते सेपरेट आहेत. सो सेपरेट सेक्सेस, रिप्रोडक्शन. सेपरेट सेक्सेस. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांच्यामध्ये जे फर्टिलायझेशन आहे त्यात एक्सटर्नल होतं. एक्सटर्नल म्हणजे कसं? तर जे मेल आहे तर ते स्पर्म देणार, फिमेल जे आहे तर ते एक देणार आणि फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर होतं. सो दॅट इज कॉल्ड एज एक्सटर्नल फर्टिलायझेशन. नेक्स्ट यांच्यामध्ये लार्वा असल्यामुळे डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे. डेव्हलपमेंट इज वॉट? इनडायरेक्ट आहे.
आता याचे आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सो याला वर घेऊया जरासं, ऊपर जाओ. सो एक्झाम्पल्स मध्ये फर्स्ट आहे आपलं स्टारफिश. स्टारफिशचं ऍक्च्युअल सायंटिफिक नाव आहे ते म्हणजे ॲस्टेरियास दॅट इज कॉल्ड एज स्टारफिश. पेंटामेरस सिमेट्रिकल असे म्हणतात कारण स्टारफिशला असे 5 आर्म असतात आणि बेसिकली हे 5 वेळा आपण ह्याला अशा पद्धतीने 2 इक्वल हाल्समध्ये डिवाइड करू शकतो. सो दॅट इज कॉल्ड एज पेंटामेरस. नेक्स्ट आहे इकायनस. एक आहे इकायनोडर्माटा. इकायनस हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. याला आपण प्रेमाने लाडाने सी अर्चिन असं म्हणतो. हे खूप काटे असेल, असे काटे असते त्याच्या बॉडीवरती, पूर्ण काट्याने बॉडी भरलेली असते. नेक्स्ट आहे अँटीडॉन, ज्याला आपण सी लिली असं म्हणतो. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे कुकुमारिया म्हणजे सी कुकुंबर, जे की बऱ्याचशा डिसिजेससाठी युजफुल असतं. खूप युजेस आहेत सी कुकुंबरचे देखील. नेक्स्ट आहे ओफ्युरा. ओफ्युरा म्हणजे ब्रिटल स्टार. बेसिकली आपलं स्टार हट्टगट्ट आहे, हेल्दी आहे, पण जे ब्रिटल स्टार असतं ते असं असतं, हट्टीगट्टी नाही अजिबात, असं आहे. ओके. सो बेसिकली ह्याला आपण ब्रिटल स्टार म्हणतो आणि हे कसं आहे आपलं चांगलं ॲस्टेरियास म्हणजे हट्टगट्ट स्टार म्हणजे हेल्दी स्टार. ओके. सो अशा पद्धतीने हे काही एक्झाम्पल्स आहेत याचे. कोणाचे इकायनोडर्माटाचे. येस, एक्झॅक्टली. सो आता तुम्ही जर स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहणार आहोत दॅट इज लास्ट फायलम, दॅट इज हेमिकॉर्डाटा. आणि नेक्स्ट जे आपले व्हॉट आर दोज कॉर्डेट्स आपण कंप्लीट करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो लेट अस कंप्लीट हेमिकॉर्डाटा. सो लास्ट वन दॅट इज हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटा नाव का पडलं कारण याच्यामध्ये जे नोटोकॉर्ड आहे तर ते फक्त एक छोट्याशा पार्टमध्येच प्रेझेंट आहे आणि अजून ते नोटोकॉर्ड आहे की नाही ह्याच्यामध्ये पण शंका आहे कारण ते नोटोकॉर्ड नसून म्हणजे ते ॲक्च्युअली नोटोकॉर्ड नसून तो एक त्या ॲनिमलच्याच एक बॉडीचा भाग आहे ज्याचं नाव स्टोमोकॉर्ड असं आहे. बट तरीही ते नोटोकॉर्ड प्रमाणे असल्यामुळे आपण ह्याला हेमिकॉर्डाटा असं म्हणतो. अर्लियर ते नोटोकॉर्ड प्रमाणेच त्यांनी कन्सिडर केलं होतं, बट त्याच्यानंतर शोध लागला की नाही, हे नोटोकॉर्ड नाहीये, हे स्टोमोकॉर्ड आहे. सो बेसिकली जर आपण सुरुवातीला म्हणजे आधीच्या काळामध्ये जेव्हा ॲनिमल क्लासिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा केलं गेलं होतं तर तेव्हा हेमिकॉर्डाटाला कॉर्डाटामध्येच इन्क्लूड केलं गेलं होतं. ओके. सो अर्लियर हे कोणामध्ये घेतलं गेलं होतं? कॉर्डेट्समध्ये. कोण? हेमिकॉर्डाटा. सो अर्लियर हेमिकॉर्डाटा वॉज कन्सिडर्ड इन दी कॉर्डेट्स ओनली, बट नाव ते आता एक सेपरेट फायलम आहे. कशामध्ये? आणि याच्यामध्ये हे सब फायलम होतं बरं का, आणि ह्याच्यामध्ये कसं होतं? सब फायलम होतं. बट नाव आता ते एक ॲक्च्युअल स्वतंत्र असं फायलम आहे. कशामध्ये? नॉन कॉर्डेट्समध्ये. ओके. सो नेक्स्ट आहे हेमिकॉर्डाटामध्ये एक रुडिमेंटरी स्ट्रक्चर आहे. रुडिमेंटरी म्हणजे काय? एक खूप जुनं असं ज्याला आपण म्हणजे असं एक जसं की आपल्या बॉडीमध्ये कसं की आपण माकड होतो याचा एक पुरावा म्हणून आपल्या बॉडीमध्ये टेलबोन प्रेझेंट आहे वगैरे, तर त्याचप्रमाणे त्यांच्या बॉडीमध्ये एक रुडिमेंटरी स्ट्रक्चर आहे. रुडिमेंटरी कसं लिहितात ते? रुडिमेंटरी स्ट्रक्चर एक त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे ज्याचं नाव आहे स्टोमोकॉर्ड. CHORD. आणि जसं की मगाशी आपण ह्याच्यामध्ये मेड्युलामध्ये वगैरे रॅस्पिंग ऑर्गन्स पाहिलं होतं, त्याचप्रमाणे यांच्यामध्ये स्टोमोकॉर्ड हे एक चांगलं म्हणजे विचारलं जाऊ शकतं, याच्यावरती प्रश्न असं कॅरेक्टर आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे स्टोमोकॉर्ड कुठे बरं आहे तर हे यांचं जे कोलार साईड आहे याच्यामध्ये आहे. बेसिकली यांचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा यांचं प्रोबस्किस रिजन असतं, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे मध्ये एक रिजन असणार आहे आणि त्याच्यानंतर इथे कोलर सारखा म्हणजे कॉलर किंवा कॉलर वॉट एव्हर यू कॅन से, तर या ठिकाणी कॉलर सारखा एक भाग असतो. ओके. सो हा यांचा कॉलर सारखा भाग आणि नेक्स्ट इथे अशा पद्धतीने यांचं टेल सारखी रिजन असते. ओके. सो हा बेसिकली कॉलर सारखा भाग, याला आपण म्हणणार आहोत प्रोबोस्किस. आणि नेक्स्ट आहे खाली ट्रंक, जो की टेल सारखा एक छोटासा वरती गेलेला भाग आहे. सो नेक्स्ट हा जो कॉलर रिजन आहे तर याच्यामध्ये आपल्याला स्टोमोकॉर्ड पाहायला मिळतं जे की आहे सिमिलर टू नोटोकॉर्ड. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये तर बेसिकली या फायलममध्ये याला आपण एक रोन वर्म असं पण म्हणतो कारण याच्यामध्ये सगळे वर्म लाईक ॲनिमल्स प्रेझेंट असतात. अगेन हे पण कसे आहेत? स्ट्रिक्टली मेरीन ॲनिमल्स आहेत आणि वर्म सारखे आहेत, वर्म लाईक ॲनिमल्स आहेत. एक्सक्लुझिव्हली मेरीन ॲनिमल्स आपल्याला याच्यामध्ये पण पाहायला मिळतात. याच्यामध्ये पण ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे पण कसे आहेत? बायोलॅटरली सिमेट्रिकल आहेत. आपण याला फक्त मधूनच कट करू शकतो. सो हे बायोलॅटरली सिमेट्रिकल आहेत. अजून हे ट्रिप्लोप्लास्टिक आहेत.
अजून एक कसं आहेत युसिलोमेट आहेत, काय येते सारखं युसिलोमेट आहेत, सिलोमेट. ओके, हे कसे आहेत अजून युसिलोमेट आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांची बॉडी सिलेंड्रिकल आहे. आणि बॉडीमध्ये काय काय प्रेझेंट आहे, प्रोबोसिस प्रेझेंट आहे, कॉलर प्रेझेंट आहे आणि ट्रंक प्रेझेंट आहे. ओके, हे 3 स्ट्रक्चर यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. त्यासोबतच जर आपण नेक्स्ट सिस्टम पाहिली ती म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम. रेस्पिरेटरी सिस्टम. तर रेस्पिरेटरी सिस्टमसाठी यांच्या बॉडीमध्ये कशा पद्धतीची आहे तर गिल्स मधून हे रेस्पिरेशन करतात. सो रेस्पिरेटरी सिस्टमसाठी यांच्या बॉडीमध्ये गिल्स प्रेझेंट आहेत. त्यासोबतच नेक्स्ट जर आपण पाहिलं तर दॅट इज सर्क्युलेटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टम यांच्या बॉडीमध्ये कशा पद्धतीची आहे, ओपन टाईपची सर्क्युलेटरी सिस्टम आहे. सो हे आपण सगळं सुरुवातीला कव्हर केलं होतं की सर्क्युलेटरी सिस्टम कुठे कशी आहे वगैरे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सक्रिएटरी सिस्टम. एक्सक्रिएटरी मध्ये यांच्यामध्ये एक स्पेशल ऑर्गन आहे कॉल्ड ॲज प्रोबोसिस ग्लँड. सो यांच्या बॉडीमध्ये प्रोबोसिस ग्लँड प्रेझेंट आहे फॉर द एक्सक्रिएशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे रिप्रोडक्शन. आय होप की हा कलर दिसतोय, मला तर दिसतोय. ओके, लेट्स सी, कलर बदलूया त्यापेक्षा आपण तर लाईटच आहे. हां, ओके. रिप्रोडक्शन सेक्सेस कशा आहेत, सेपरेट आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन. सेक्सेस सेपरेट असल्यामुळे याच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल होणार आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट थिंग की हे बरोजमध्ये वगैरे राहतात. ओके, हे खूप आळशी आहेत, सो हे बरोजमध्ये वगैरे राहतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्झाम्पल. सो याचे 2च एक्झाम्पल आहेत. एक तर बॅलॅनोग्लासस. बॅलॅनोग्लाससला आपण टंगवर्म असंही म्हणतो. सो बाळाची टंग वगैरे किंवा बॅलॅनोग्लासस समथिंग लाईक दॅट, कसं तरी लक्षात ठेवा रे. आणि सॅकोग्लासस. सेकोग्लासेसला आपण एक्रोन वर्म असं म्हणतो. ओके, सो सेकोग्लासेस आणि बॅलॅनोग्लासस ह्याचे 2 एक्झाम्पल्स आहेत. BSc, सो BS आणि हेमिकॉर्डाटा. ओके, सो HSB, HBS असं काहीतरी लक्षात ठेवू शकता. सो इन दिस वे आपण इथपर्यंत कंप्लीट केलेला आहे, दॅट इज हेमिकॉर्डाटा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे आपले कॉर्डिट्स आहेत त्यांचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स. कॉर्डिट्स काही जास्त नाही आहेत, हार्डली कॉर्डिट्स करायला अर्धा तास वगैरे लागेल, त्याच्यामध्ये आपण कॉर्डिट्स आरामात कंप्लीट करू शकतो. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खरं तर खूप मेहनतीने बनवलेला आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. अजून तुमचे काही कमेंट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो बाय.